नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज आपण संपूर्ण रसायनशास्त्राचा अभ्यास करणार आहोत। तर मित्रांनो, हा महत्त्वाचा घटक आहे, यावर प्रश्न विचारले जातात। संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे त्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 15 प्रश्न हे विज्ञानावर विचारले जातात। तर मित्रांनो, त्यामधले 3 ते 4 प्रश्न हे रसायनशास्त्रावरती विचारले जातात। आपल्याला माहिती आहे 1 मार्कासाठी ते प्रश्न असतो, पण तो 1 मार्क देखील इथे खूप महत्त्वाचा ठरतो। आणि राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये देखील एकूण 20 प्रश्न विचारले जातात आणि या 20 प्रश्नांपैकी रसायनशास्त्रावरती 4 ते 5 प्रश्न विचारले जातात। तर आता आपण बघूया की संपूर्ण रसायनशास्त्र या घटकामध्ये नेमका आपल्याला कोणकोणत्या टॉपिक्सचा अभ्यास करायचा आहे आणि त्या टॉपिक्सवरती किती प्रश्न आतापर्यंत विचारले गेले आहेत। आणि हे जे प्रश्नांचे स्वरूप आहे, आता ही जी प्रश्नांची संख्या आहे ही आपण संयुक्त पूर्व परीक्षेच्या याच्यानुसार घेतलेली आहे, कारण राज्यसेवेची परीक्षा आता झालेली आहे। नेक्स्ट इयर राज्यसेवेच्या परीक्षेसाठी तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी या व्हिडिओचा उपयोग होणार आहे। आता आपण बघूया संयुक्त पूर्व परीक्षेसाठी किती महत्त्वाचे प्रश्न किंवा टॉपिक कोणते महत्त्वाचे आहेत ते। तर मित्रांनो, पहिला आहे द्रव्य आणि त्याचे स्वरूप। या घटकाचा आपण सुरुवातीला अभ्यास करणार आहोत। हे अगदी बेसिक आहे केमिस्ट्रीचं, तर याच्यावर 14 प्रश्न आतापर्यंत विचारले गेले आहेत। त्यानंतर आपल्याला अणूंची संरचना अभ्यासायची आहे, तर त्यावरती 13 प्रश्न संयुक्त पूर्व परीक्षेला विचारले गेले आहेत। त्यानंतर आवर्त सारणी, याच्यावरती 3 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत। किती? आवर्त सारणीवरती फक्त 3 प्रश्न आलेले आहेत, पण पुढे जास्त येण्याचे चान्सेस आहेत, कारण आवर्त सारणी हा देखील एक महत्त्वाचा टॉपिक आहे। त्यानंतर मूलद्रव्यांचे वर्गीकरण, यावर 7 प्रश्न विचारले गेले आहेत। खनिजे आणि धातुके, यावर 12 प्रश्न विचारले गेले आहेत। त्यानंतर कार्बनचे जग आपल्याला अभ्यासायचे आहे, कार्बन विषयी आपल्याला बघायचं आहे, त्यामध्ये बॉन्ड्स वगैरे महत्त्वाचं जे आहे ते सर्व बघणार आहोत। तर हे सर्वात महत्त्वाचं आहे, यावर 20 प्रश्न विचारले गेले आहेत। आतापर्यंत कार्बन या घटकावरती 20 प्रश्न विचारले गेले आहेत। आपल्याला राज्यसेवेमध्ये पण आवर्त सारणी आणि कार्बन यावरती प्रश्न आले होते। त्यानंतर आम्ल आणि आम्लारी, तर यावरती 10 प्रश्न आतापर्यंत विचारले गेले आहेत। त्यानंतर रासायनिक अभिक्रियांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे देखील महत्त्वाचं आहे। यावर देखील राज्यसेवेमध्ये प्रश्न आला होता आणि संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये देखील यावर प्रश्न येणार। यावर 9 प्रश्न आतापर्यंत विचारले गेले आहेत। तुम्हाला अभिक्रियेचा प्रकार ओळखायला विचारलं जातं। त्यानंतर संकीर्ण रसायनशास्त्रामध्ये आपल्याला मग इतर टॉपिक कव्हर करायचे आहेत आणि यावर 4 प्रश्न विचारले गेले होते। तर आपण हे सर्व टॉपिक आता या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही व्हिडिओ तुम्ही पहा। तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच 3 ते 4 मार्क, जेवढे प्रश्न संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये विचारले जातील ते सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला तुम्हाला ही व्हिडिओ सक्षम बनवेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघा, काही डाऊट असतील तर विचारा। आपण सुरुवात करूया आता या अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला। तर मित्रांनो, आता आपल्याला द्रव आणि त्याचे स्वरूप हा पाठ बघायचा आहे किंवा हा टॉपिक अभ्यासायचा आहे। तर आपण सुरुवातीला द्रव्य म्हणजे काय हे बघूया। द्रव्य आणि त्याचे स्वरूप आपल्याला अभ्यासायचे आहे, तर यातील द्रव्य ही कन्सेप्ट नक्की काय आहे ते आपण बघूया। तर मित्रांनो, द्रव्य काय असतं? द्रव्य म्हणजे एखादी वस्तू असते। द्रव्य म्हणजे काय? एखादी वस्तू जी लहान लहान कणांच्या एकत्रीकरणातून बनलेली असते। कशी बनलेली असते? लहान लहान कणांच्या एकत्रीकरणातून बनलेली असते आणि त्या कणांमध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स किंवा त्यांच्यामधलं जे आकर्षित बल असतं ते कसं असतं? जास्त असतं। त्यामुळे ते एकमेकांना कसे असतात? असं एकमेकांना घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे एक द्रव्य किंवा एक पदार्थ, वस्तू तयार होते। त्यानंतर मित्रांनो, द्रव्याला वस्तुमान आणि आकारमान या दोन्ही गोष्टी असतात। आता द्रव्याचं जे वस्तुमान असतं ते आपल्याला काय दाखवत असतं? ही एक भौतिक राशी आहे। तर हे काय दाखवतं? द्रव्याचे, एखाद्या वस्तूमधील द्रव्याचे किती प्रमाण आहे हे आपल्याला वस्तुमान दाखवतं। द्रव्याचे प्रमाण कोण दाखवतं? तर वस्तुमान दाखवतं। आणि एखाद्या वस्तूमध्ये द्रव्याने किती जागा व्यापलेली आहे, एखाद्या वस्तूमध्ये द्रव्याने किती जागा व्यापलेली आहे हे आपल्याला आकारमान दाखवतं। तर द्रव्याला वस्तुमान आणि आकारमान दोन्ही असतात, हे लक्षात ठेवा। या भौतिक राशी आहेत, फिजिकल क्वांटिटी आहेत। त्यानंतर आपल्याला द्रव्याचे वर्गीकरण बघायचे आहे। द्रव्याचे वर्गीकरण तर ते 3 प्रकारांमध्ये होते। तर त्यामध्ये स्थायू, द्रव आणि वायू येतात आणि त्यानंतर 2 प्रकारांचा शोध लागला, तर ते म्हणजे प्लाझ्मा आणि बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट। तर मित्रांनो, आपण बघूया द्रव्याची अवस्था।
तर स्नायू जे आहे सॉलिड, तर यामध्ये कसं असतं, निश्चित आकार आणि निश्चित आकारमान स्नायूला प्राप्त झालेलं असतं. आपल्याला माहिती आहे, आता हे जे माझ्या हातात पेन आहे हा काय स्नायू आहे, ह्याला निश्चित आकार आहे आणि निश्चित आकारमान आहे. हा कसं एक कठीण आहे आणि लवचिक आहे. स्नायू एक कठीण असतात आणि लवचिक असतात. कठीण म्हणजे हार्ड असतात, पण लवचिक म्हणजे काय, इलॅस्टिसिटी असते. त्यांना आपण एखादं प्रेशर देऊन किंवा काय करून तर त्या इलॅस्टिसिटी त्यांना प्राप्त होते, म्हणजेच काय ते ताणले जाऊ शकतात. त्यानंतर आपण स्नायूंचा जर विचार केला तर स्नायूंमध्ये जे कण असतात ते कण एकमेकांना, त्यांच्यामधलं जे आकर्षित बल असतं ते आकर्षित बल कसं असतं, स्नायूमध्ये सर्वाधिक असतं. आणि त्यांचं जे अंतर असतं दोन कणांमधील ते कसं असतं, सर्वात कमी अंतर असतं. तर स्नायूंचा आपण जर विचार केला तर स्नायू हे इनकम्प्रेसिबल असतात, म्हणजेच काय, असंपीड्य असतात. स्नायूंना आपण अजून कंप्रेस नाही करू शकत. या पेनला जर मी अजून कंप्रेस करायला गेले, दाबलं तर काय होईल, तुटून जाईल एक पॉइंट नंतर, जास्त प्रेशर आल्यानंतर. तर स्नायूला आपण कंप्रेस नाही करू शकत. आणि स्नायू जे आहे त्यामध्ये स्फटिकित स्नायू आणि अस्फटिकी स्नायू हे दोन प्रकार देखील येतात. आता हे जे स्फटिकी स्नायू आहे ते स्फटिकी स्नायूमध्ये कोण येतं, हिरा, ग्रॅफाइट आणि मीठ. आणि अस्फटिकी स्नायूमध्ये रबर आणि प्लास्टिक यांचा समावेश होतो. असं जर आता एखादा हा चेंबर धरला, यामध्ये आपण हा पदार्थ धरला, यामध्ये स्नायू जर विचार केला तर असे स्नायूचे कण कसे असतील, एकदम जवळ जवळ असतील. कसे असतील, एकदम जवळ जवळ असतील. आता त्यानंतर आपल्याला लिक्विड बघायचं आहे. काय बघायचे, द्रव बघायचं आहे. तर मित्रांनो, द्रवाला निश्चित आकारमान असतो. द्रवाला निश्चित आकारमान असतो म्हणजे आपण काय, द्रव एखाद्या बॉटलमध्ये ठेवलं तर त्याला निश्चित आकारमान किंवा बॉटलचा आकार जे आहे तो ते द्रव किंवा पाणी प्राप्त करून घेतं, पण त्याला आकार नसतो. द्रवाला आकार नसतो, आकारमान असतो पण आकार नसतो, हे लक्षात घ्या. आता द्रवाचा जर विचार केला तर ह्या पदार्थामध्ये आपण द्रव ठेवले तर द्रवाचे कसे असतील कण, त्यांच्यामधलं डिस्टन्स कसं असेल, जास्त असेल. थोडं स्नायूपेक्षा जास्त डिस्टन्स ज्या दोन कणांमधील द्रवाच्या आणि वायूपेक्षा कमी, हे डिस्टन्स लक्षात ठेवा. आणि द्रवामधील जे फोर्स आहे, आकर्षित करणारं बल आहे, ते आकर्षित बल पण कसं असणार आहे, स्नायूपेक्षा ते बल कसं असणार आहे, अधिक असणार आहे, पण वायूपेक्षा ते बल कसं असणार आहे, कमी असणार आहे. तर द्रव कसा असतो, द्रव कॉम्प्रेसिबल असतो. द्रवाला आपण कॉम्प्रेस करू शकतो, त्याला दाबून भरू शकतो, कारण द्रवामध्ये अंतर कसं असतं, अधिक असतं. त्यानंतर आपल्याला वायू बघायचा आहे. तर जे वायू आहे, वायू अवस्था जी आहे, गॅस आहे, तर याचा विचार केला तर यामध्ये निश्चित आकार देखील नसतो आणि निश्चित आकारमान देखील नसते. वायूला निश्चित आकार पण नसतो आणि निश्चित आकारमान पण नसते. आपण एखाद्या वायूचा विचार केला तर हे जे माध्यम आहे यामध्ये जर वायू असेल तर त्याचे कण एकमेकांपासून इतके लांब असतील, म्हणजे खूप जास्त डिस्टन्स त्यामध्ये असतं. वायूमधील कणांचे अंतर जे आहे ते स्नायू आणि द्रवापेक्षा कसं असतं, अधिक असतं. आणि ह्याला आपण खूप जास्त कंप्रेस करू शकतो. काय करू शकतो, खूप जास्त. सर्वात जास्त कंप्रेसिबल कोण असेल तर वायूचे कण असतात, कारण मित्रांनो त्यामधलं आकर्षित बल जे असतं ते कसं असतं, सर्वात कमी असतं आणि त्याच्यामधलं अंतर जे असतं ते खूप जास्त असतं. तर आपण याचाच विचार केला तर याचं उदाहरण आहे एलपीजी गॅस. तर एलपीजी गॅस जो आहे, लिक्विड पेट्रोलियम गॅस, तर हा जो गॅस आहे तो दाबून टाकीमध्ये भरला जातो. काय केला जातो, कॉम्प्रेस करून एका टाकीमध्ये, गॅसच्या टाकीमध्ये भरला जातो. तर हे वायूविषयी पाहिलं. यानंतर चौथी अवस्था आहे प्लाझ्मा. हिचा नंतर शोध लागला, याला अयनायू अवस्था देखील म्हटलं जातं. तर यामध्ये काय असतं, द्रव्याला जेव्हा जास्त तापमानाने ऊर्जा दिली जाते तेव्हा त्याचं आयनमुक्त वायूच्या स्वरूपामध्ये रूपांतर होतं, आयनमुक्त वायूच्या स्वरूपात. याचं उदाहरण आहे निऑन बल्ब. जे निऑन बल्ब असतात त्याला लाल नारंगी रंग प्राप्त होतो. लाल नारंगी रंगाचे जे बल्ब असतात ते निऑन बल्ब्स असतात. त्यानंतर आपण हेलियमचे जे बल्ब्स असतात त्यामुळे हेलियममुळे बल्बांना काय होतं, बल्ब जे असतात त्यांना पांढरा रंग प्राप्त होतो. झेनॉनमुळे हिरवा रंग प्राप्त होतो. त्यानंतर क्रिप्टो, त्यामुळे आपल्याला जो पिवळा रंग आहे तो प्राप्त होतो. तर हे इथे लक्षात ठेवा, क्रिप्टॉनमुळे. त्यानंतर मित्रांनो, सूर्य आणि ताऱ्याचे जे चमकणे असते ते सूर्य आणि ताऱ्यांचे चमकणे देखील कशामुळे आहे, तर या प्लाझ्मा अवस्थेचं उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे, प्लाझ्मा अवस्थेचं उदाहरण आहे. त्यानंतर पाचवी अवस्था जी आहे मित्रांनो, ही अवस्था मानवनिर्मित अवस्था आहे. कशी आहे, मानवनिर्मित अवस्था आहे. या अवस्थेचा शोध एस.एन. बोस यांनी लावला. कोणी लावला, एस.एन. बोस यांनी या अवस्थेचा शोध लावला 1920 मध्ये. आणि मग आइन्स्टाईन यांनी काय केलं, तर या अवस्थेला द्रवाची पाचवी अवस्था म्हणून शोध लावला. तर मित्रांनो, खूप कमी घनतेची वायू जी असते, खूप कमी घनता असलेली वायू, म्हणजे हवेच्या 100,000 पट कमी घनता असलेली वायू जी असते त्याला खूप कमी तापमानाला काय केलं जातं, थंड केलं जातं. त्या वायूला थंड करून ही अवस्था प्राप्त केली जाते. बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. तर मित्रांनो, ही मानवनिर्मित अवस्था आहे, एवढं इथे लक्षात ठेवा.
त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे की हे जे द्रवाच्या आपण अवस्था पाहिल्या, या अवस्थांचा बदल कसा होतो किंवा या अवस्थांचं अवस्थांतर कसं होतं. अवस्थांतर म्हणजेच काय, तर एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये रूपांतर, द्रवाचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर होणे याला अवस्थांतर म्हटलं जातं. तर यामध्ये पहिल्यांदा काय आहे, विलयन आहे. विलयन म्हणजेच आपण वितळणे म्हणू शकतो, मेल्टिंग म्हणू शकतो, फ्युजन म्हणू शकतो. तर मित्रांनो, विलयन जे आहे यामध्ये काय होतं, स्थायूला आपण तापमान दिलं, स्थायूला तापमान वाढवलं की स्थायूचं काय होतं, द्रवामध्ये रूपांतर होतं. आता बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे हे आपण उदाहरण घेऊ शकतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या की जो आपला काय विलयन आहे त्या काय येणार, मेल्टिंग पॉईंट येणार. जो पाण्याचा किंवा सॉरी आपल्या बर्फाचा मेल्टिंग पॉईंट असतो, बर्फ इथं, स्थायू म्हणजे बर्फ आणि द्रव म्हणजे आपण पाण्यामध्ये रूपांतर होत. तर स्थायूचे जेव्हा द्रवात रूपांतर होते, तर या स्थायूच्या द्रवात रूपांतर होत असताना कोणत्या तापमानाला ते बर्फ वितळेल किंवा बर्फाचे पाण्यात रूपांतर होत असताना कोणत्या तापमानाला बर्फ वितळेल, तर 0 डिग्री सेल्सिअस या तापमानाला बर्फ पाण्यामध्ये रूपांतर होतो किंवा बर्फाचा जो उत्कलन पॉइंट आहे, मेल्टिंग पॉइंट आहे बर्फाचा वितरण बिंदू, तर तो 0 डिग्री सेल्सिअस हा आहे. त्यानंतर दृढीभवन, दृढीभवन जे आहे तर यामध्ये काय होतं, यामध्ये गोठणांक आपण पकडू शकतो. गोठणांक बिंदूचा इथे संबंध येतो. बघा, द्रव जे असेल, द्रव म्हणजे आपण पाणी पकडू, तर पाण्याचे बर्फात रूपांतर म्हणजे द्रवाचे स्थायूत रूपांतर कधी होणार, जेव्हा आपण तापमान कमी करणार, काय कमी तापमान देणार त्याला, तेव्हा द्रवाचे काय होतं, स्थायूत रूपांतर होतं. फ्रीजिंग पॉइंट इथे येतो. तर पाण्याचे बर्फात रूपांतर कोणत्या फ्रीजिंग पॉइंटला होतं, तर ते देखील 0 डिग्री सेल्सिअसला पाण्याचे बर्फात रूपांतर होतं. काय द्यायचे, थंड तापमानाला, काय होतं, थंड तापमानाला इथे तापमान कमी करायचं. इथं तापमान दिलं आपण, टेम्परेचर वाढवलं तर काय होणार, स्थायूचे द्रवात रूपांतर होणार. आणि जर द्रवाचे आपण द्रवाला जर टेम्परेचर दिलं, टेम्परेचर वाढवलं तर काय होईल, द्रवाचे वायूत रूपांतर होईल. आपण इथे बाष्पीभवनाची कन्सेप्ट येते. बाष्पीभवन म्हणजे काय, पाण्याचे वाफेत रूपांतर होणे म्हणजे बाष्पीभवन होय. हे कधी होतं, तर आपण जेव्हा तापमान देतो पाण्याला तेव्हा. आणि हा जो बाष्पीभवनाचा जो पॉइंट असतो किंवा हा बाष्पीभवनाचा जो हे असतो, तर तो उत्कलन बिंदूच्या खालच्या तापमानाला असतो. म्हणजे उत्कलन बिंदू हा आपण पाहिला, हा उत्कलन बिंदू असतो, याच्यापेक्षा खालच्या तापमानाला काय होते, बाष्पीभवनाला सुरुवात होते. हे इथे लक्षात ठेवा. त्यानंतर संगणन आहे. तर संगणन जे आहे ते वाफ थंड केल्यावरती काय होतं, वाफेचे पाण्यामध्ये रूपांतर होते किंवा पाण्याच्या थेंबामध्ये. याचं सिंपल तुम्हाला कळेल असं उदाहरण म्हणजे, आपण एखादं भाजी केली तर त्या भाजीमध्ये वाफ असते किंवा आपण भात करतो, भातामध्ये वाफ असते आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती जेव्हा झाकण ठेवतो, गॅस बंद करून झाकण ठेवल्यावरती काय होतं, काही कालाने आपण जेव्हा झाकण काढतो तेव्हा त्या झाकणाच्या सरफेसवरती म्हणजे आतल्या बाजूवरती काय असतं, पाण्याचे थेंब साचलेले असतात. आणि हे पाण्याचे थेंब दुसरं काय नसतं, तर ही जी वाफ असते त्या भातामधील किंवा त्या भाजीमधील, ती वाफ थंड झालेली असते आणि ती वाफ थंड होऊन त्याला पाण्याच्या थेंबामध्ये त्याचं रूपांतर होतं. यालाच काय म्हणतात, संगणन असं म्हणतात, कंडेन्सेशन म्हणतात. त्यानंतर आहे संप्लवन. तर संप्लवन जे आहे यामध्ये काय होतं, तर यामध्ये स्थायूचं वायूमध्ये रूपांतर होतं. संप्लवनमध्ये सिंपल काय होतं, स्थायूचं वायूत रूपांतर होतं किंवा वायूचं स्थायूमध्ये रूपांतर होतं. आपल्याला आजपर्यंत हे माहिती असेल की स्थायूचं वायूत रूपांतर होणं म्हणजे संप्लवन होईल, पण मित्रांनो वायूचं देखील स्थायूत रूपांतर होणं म्हणजे संप्लवन आलं. संप्लवन म्हणजे काय असतं, तर स्थायू किंवा वायू एखाद्या जर चेंज होत असेल, तर आता बघा आपण पाहिलं अवस्था पाहत असताना आपण पाहिलं स्थायू, द्रव आणि वायू. तर इथे काय, स्थायूचं द्रवात रूपांतर न होता डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होणं म्हणजे डायरेक्ट तिसऱ्या अवस्थेत जाणं म्हणजेच काय, संप्लवन होय. तसंच वायूचं द्रवात रूपांतर न होता डायरेक्ट स्थायूमध्ये जाणं म्हणजे संप्लवन होय. आपण फ्रीजमधली जर वाफ विचार केला, फ्रीजमध्ये आपले हवा असते, थंड हवा असते, फ्रीजमध्ये वाफ असते, फ्रीजमध्ये देखील ती वाफ काही कालावधीने तिला काय होतं, जेव्हा जास्त उष्णता म्हणजे तुम्ही इथे गरम हीट नका पकडू, त्याला एक टेम्परेचर मिळत जातं. त्या फ्रीजिंग टेम्परेचरमुळे काय होतं, या फ्रीजमधील वाफेचं देखील काय होतं, बर्फामध्ये रूपांतर होतं. काय होतं, बर्फामध्ये रूपांतर होतं. त्यानंतर कापूर जर आपण पाहिला, तर कापूर जो उन्हात आपण ठेवला किंवा बाहेर ठेवला, कालांतराने काय होतं, कापूर नष्ट होतो. नष्ट का होतो, कारण त्या कापूरचे काय होतं, संप्लवन होतं. कापूरचं वायूमध्ये रूपांतर होतं. याला आपण काय म्हणतो, संप्लवन म्हणतो. त्यानंतर आहे लेटेंट हीट. तर लेटेंट हीट जे आहे याला अप्रकट उष्मा म्हटलं
जातं. आता अप्रकट उष्मा म्हणजे काय, आपण पाहिलं की जेव्हा आपण पाण्याचे बर्फामध्ये रूपांतर करतो, आपण बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर करतो, त्यानंतर पाण्याच्या वाफेमध्ये रूपांतर करतो, ही सगळी प्रक्रिया होत असताना बर्फ काय करत असतो, एक उष्मा किंवा बर्फाचे पाण्यात रूपांतर होत असताना बर्फाला एक तापमान दिलं जातं आणि त्यातून बर्फ काय करतो, उष्णता स्वतःमध्ये शोषून घेतो. पण बर्फ जी उष्णता शोषून घेतो त्या उष्णतेमुळे बर्फाच्या तापमानात काही बदल होत नाही, म्हणजेच काय तर बर्फाचं तापमान वाढत नाही आणि यालाच काय म्हटलं जातं, अप्रकट उष्मा, लेटेंट हीट असं म्हटलं जातं की बर्फाचं उष्णता शोषून देखील तापमान वाढत नाही. त्यानंतर आहे लेटेंट हीट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर मित्रांनो, जी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे याला विशिष्ट उष्माधारकता म्हटलं जातं. सपोज आपण काय केलं, 3 गोळे घेतले, एक गोळा लोखंडाचा असेल, एक शिशाचा असेल आणि एक तांब्याचा गोळा असेल. आता हे जे 3 वेगवेगळे पदार्थांचे गोळे आहेत, तर हे 3 वेगवेगळे गोळे घेतले आणि यांना सारखीच उष्णता दिली, उष्णता सारखीच दिली, पण यामध्ये काय होईल, तुम्हाला वेगळी उष्णता शोषून घेतली जाईल. कशा प्रकारे, तर लोखंडाचा गोळा जो आहे तो जास्त तापेल, लोखंडाचा गोळा जास्त तापेल. त्यानंतर तांब्याचा गोळा आहे तो लोखंडापेक्षा कमी आणि शिशापेक्षा जास्त तापेल आणि शिशाचा गोळा सर्वात कमी तापेल. तर हे असं का होतं, कारण त्यांची जी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे त्यामुळे आपल्याला हे पाहायला मिळतं. काय करतात, सारखीच उष्णता देऊन देखील ते वेगवेगळी उष्णता शोषून घेतात. म्हणजेच काय तर लोखंडाची उष्णता शोषून घेण्याची कॅपॅसिटी अधिक आहे. तर मित्रांनो, या एवढ्या कन्सेप्ट द्रव आणि त्याच्या स्वरूपमध्ये येतात ज्यावर प्रश्न विचारले जातील गेले आहेत. तर हे सर्व मी इथे घेतलेल्या आहेत. आता यावर काही डाऊट तुम्हाला असेल तर ते तुम्ही विचारा. यानंतर आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत. मित्रांनो, आता आपल्याला अणूची रचना हा पाठ अभ्यासायचा आहे. तर अणूची रचना किंवा अणूची संरचना यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी बघायच्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, यावर प्रश्न विचारले गेले आहेत. तर तुम्ही काळजीपूर्वक ऐका. आता बघा, अणू म्हणजे काय असतो, अणू म्हणजे पदार्थाचा अतिशय लहानात लहान कण असतो. अणू काय असतो, पदार्थाचा लहानात लहान कण असतो आणि जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा अधिक अणू एकत्र येतात तेव्हा त्यापासून रेणूची निर्मिती होते. अणूपासून रेणूची निर्मिती कशी होते, 2 किंवा त्यापेक्षा अधिक अणू एकत्र येऊन रेणू तयार होतो आणि हे रेणू जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यापासून द्रव्याची निर्मिती किंवा पदार्थाची निर्मिती होते. तर मित्रांनो, अणू हा काय, लहानात लहान सूक्ष्मातील सूक्ष्म कण आहे. कशाचा, द्रव्याचा, हे लक्षात ठेवा. आता अणूचा शोध कसा लागला किंवा त्याचे काही सिद्धांत आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. मित्रांनो, इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये महर्षी ऋषी कर्णाद जे होते त्यांनी शोध लावला की पदार्थाचा लहानात लहान कण एक असतो, पदार्थ लहान कणांनी बनलेला असतो आणि हे जे पदार्थाचे लहान कण आहेत या लहान कणाला त्यांनी परमाणू हे नाव दिले. त्यांनी परमाणूची संकल्पना मांडली. त्यानंतर मित्रांनो, डेमोक्रिटस या शास्त्रज्ञाने इसवी सन 430 मध्ये असे सांगितले की पदार्थ हा लहान कणापासून बनलेला असतो आणि त्या लहान कणाला त्यांनी ॲटमॉस हे नाव दिले. तर मित्रांनो, ॲटमॉस हे नाव त्यांनी दिले. यानंतर मग अणूचे काही सिद्धांत मांडण्यात आले. तर ते 4 सिद्धांत होते. पहिला सिद्धांत डाल्टन यांनी दिला. कधी, 1803 मध्ये त्यांनी हा सिद्धांत दिला. मित्रांनो, डाल्टन यांनी काय सांगितले, तर त्यांचं म्हणणं असं होतं की सर्व द्रव्य हे किंवा सर्व पदार्थ हे लहान कणांनी बनलेले असतात आणि हे जे लहान कण आहेत या लहान कणांना त्यांनी अणू हे नाव दिलं. तर अणूला अणू हे नाव सर्वप्रथम कोणी दिलं, डाल्टन यांनी दिलं. त्यानंतर अणू निर्माण देखील करता येत नाही किंवा अणूला आपण विभाजित देखील करू शकत नाही, हे कोणी सांगितलं, डाल्टन यांनी सांगितलं की अणूला आपण निर्माण पण करू शकत नाही आणि त्याला विभाजित देखील करू शकत नाही. अणू एक कडक आणि भरीव असा गोळा आहे आणि रासायनिक प्रक्रियेमध्ये तुम्हाला अणूला नष्ट देखील करता येणार नाही, हे डाल्टन यांनी सांगितलं. त्यानंतर डाल्टनच्या ह्याच्यामध्ये काही चेंजेस करून थॉम्सन यांनी सिद्धांत मांडला. तर थॉम्सन यांनी अणूला सर्वप्रथम भेदले. तर ह्यावर प्रश्न येतो, हा स्टार मार्क करून ठेवा, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. अणूला सर्वप्रथम भेदणारा माणूस कोण, तर अणूला सर्वप्रथम भेदणारा माणूस म्हणजे थॉम्सन, जे थॉम्सन होय. तर मित्रांनो, यांनी काय केलं, कलिंगडाचं मॉडेल दिलं किंवा त्यांनी एक कलिंगड म्हणून अणूला गृहीत धरलं. तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की कलिंगडाच्या मधला जो लाल भाग आहे तो लाल भाग म्हणजे काय, तर प्रोटॉन होय आणि तो कसा असेल, धनप्रभारित आहे. तो कसा आहे, धनप्रभारित आहे. आणि ज्या कलिंगडाच्या काळ्या बिया असतात त्या बियांना त्यांनी इलेक्ट्रॉन घोषित केलं किंवा इलेक्ट्रॉन संबोधलं आणि इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित असतील, निगेटिव्ह चार्ज असतो, हे त्यांनी ते सांगितलं.
तर त्यानंतर कलिंगड मॉडेल जे त्यांनी दिलं तर त्याला प्लम पुडिंग मॉडेल असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर अणू हा उदासीन असतो ही त्यांनी संकल्पना मांडली. उदासीन का असतो? कारण की अणूमध्ये काय असतात, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन असतात हे त्यांनी सांगितलं. तर प्रोटॉन पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह हे दोन्ही काय करतात, बॅलन्स होतात. त्यामुळे अणू कसा असतो, न्यूट्रल असतो, उदासीन असतो. त्यानंतर इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो इलेक्ट्रॉनचा शोध हा थॉम्सन यांनी लावला. सर जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला, त्यांनीच इलेक्ट्रॉनचा शोध लावला आणि त्यांनी ही निगेटिव्ह संकल्पना दिली. तर या इलेक्ट्रॉनचा शोध लावल्यामुळे त्यांना 1906चा नोबेल पारितोषिक देखील, नोबेल पुरस्कार देखील मिळालं होतं. त्यानंतर इलेक्ट्रॉनचा शोध यांनी लावला, थॉम्सनने लावला, पण इलेक्ट्रॉन हे नाव कोणी दिले? तर इलेक्ट्रॉन हे नाव स्टॉनी यांनी दिले. हे एक महत्त्वाचं आहे. तर ह्यांनी थॉम्सननी हा सिद्धांत दिला, पण मग रुदरफोर्डला त्यामध्ये काही चुका किंवा त्यामध्ये चेंजेस करायचे होते. त्यांनी जेव्हा प्रयोग केला त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की थॉम्सनचा जो प्रयोग आहे तो चुकीचा आहे. त्यांनी काय केलं तर एक सोन्याचा पत्रा होता, त्या सोन्याच्या पत्र्यावरती त्यांनी अल्फा किरणांचा मारा केला. काय केला? अल्फा किरणांचा मारा केला. आणि हे अल्फा किरण जे आहेत ते कसे होते, पॉझिटिव्ह, धनप्रभारित होते. तर या अल्फा किरणांचा मारा केल्यानंतर त्यांना असे आढळले की काही अल्फा किरण जे होते ते काय झाले, अणूला भेदून सरळ आरपार निघून गेले. काही अल्फा किरण अणूला भेदून आरपार निघून गेले, त्यांना काहीच अडथळा आला नाही. आणि काही जे अल्फा किरण होते ते कसे होते तर ते परत मागे परतले, म्हणजे ते इथे सोन्याच्या पत्रावर गेले आणि तिथून परत ते मागे परतले. त्यातले काही जे अल्फा किरण होते त्या अल्फा किरणांचा काय झाला तर त्या अल्फा किरणांचा मार्ग बदलला, म्हणजे ते इथे पत्राला अडथळा त्यांना आला, मार्ग बदलला त्यांचा. पण कसा मार्ग बदलला? ते परत मागे नाही आले, तर ते तिरप्या दिशेने अशा प्रकारे ते मागे परतले. कुठे? सरळ न मागे येतात, तिरप्या दिशेत ते मागे परतले. तर असं त्यांना तिथे दिसलं. तेव्हा त्यांना कळालं की अणू जे आहे तर अणूचा जो सर्व भार आहे तो त्याच्या केंद्रकामध्ये एकवटलेला असतो. कुठे? केंद्रकामध्ये एकवटलेला असतो. आणि त्यालाच त्यांनी अणुकेंद्रक हे नाव दिले. आणि अणुकेंद्रक कसे आहे? पॉझिटिव्ह चार्ज असलेले आहे, धनप्रभारित असेल हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर हलके जे ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन आहेत ते केंद्रकाभोवती कक्षेमध्ये फिरतात हे त्यांनी सांगितलं. काय सांगितलं? केंद्रकाभोवती कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत नेगेटिव्ह जे ऋणप्रभारित ते कक्षेमध्ये केंद्रकाभोवती फिरत असतात हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर मित्रांनो रुदरफोर्डमध्ये काही चेंजेस करून एक नील्स बोर यांनी त्यांची अणुप्रतिकृती मांडली. तर नील्स बोरची अणुप्रतिकृतीमध्ये काय कळालं तर त्यांनी सांगितलं इलेक्ट्रॉन हे निश्चित कक्षेतच परिभ्रमण करू शकतात. इलेक्ट्रॉन्स निश्चित कक्षेतच परिभ्रमण करू शकतात. ते एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेमध्ये फिरता फिरता जाऊ शकत नाही. म्हणजे ते इलेक्ट्रॉन इथे परिभ्रमण करतात या कक्षेत आणि अचानक ते दुसऱ्या कक्षेत गेले, असं होणार नाही. त्यांना जर एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जायचं असेल तर ते त्यांना एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेमध्ये जाण्यासाठी इलेक्ट्रॉनने विशिष्ट ऊर्जा शोषली पाहिजे किंवा ऊर्जा उत्सर्जित केली पाहिजे. काय केली पाहिजे? ऊर्जा शोषली पाहिजे किंवा उत्सर्जित केली पाहिजे. पुढे आपण बघणारच आहोत, तेव्हा तुम्हाला ही अजून कॉन्सेप्ट क्लिअर होईल की नेमकं एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत कसे जाऊ शकतात. तर ते महत्त्वाचंच आहे, पुढे आपण ते बघूया. तर मित्रांनो हे नील्स बोर यांनी सांगितलं. तर हे 4 सिद्धांत महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवा. आता आपल्याला अणूची जी रचना आहे, परिपूर्ण रचना अणूची, ती आपल्याला बघायची आहे. तर अणूमध्ये प्रोटॉन असतो आणि न्यूट्रॉन असतो. आता हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन्ही अणूच्या केंद्रकामध्ये असतात आणि ह्यांचा जो प्रोटॉन आहे त्याला P ने दर्शवलं जातं, न्यूट्रॉनला N ने दर्शवलं जातं. प्रोटॉनचा जो चार्ज आहे, प्रोटॉनचा चार्ज 1.6 × 10⁻⁻19 कुलोम इतका आहे, पण हा कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. आणि मित्रांनो प्रोटॉनचा शोध कोणी लावला तर प्रोटॉनचा शोध गोल्डस्टेन यांनी लावला. कोणी लावला? गोल्डस्टेन यांनी प्रोटॉनचा शोध लावला. हे महत्त्वाचं आहे, यावर प्रश्न विचारला जातो की कोणाचा शोध कोणी लावला. तर लक्षात ठेवा. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला तर न्यूट्रॉनचा शोध चॅडविक यांनी लावला. आणि न्यूट्रॉनवरती कोणताही चार्ज नाहीये, कोणताही प्रभार नाहीये. त्यानंतर इलेक्ट्रॉन जे आहे त्याच्यावर कोणता नेगेटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन कसे ऋणप्रभारित आहे, तर त्याचं काय -1.6 × 10⁻⁻19 कुलोम हे इलेक्ट्रॉनवरती चार्ज आहे. त्यानंतर मित्रांनो इलेक्ट्रॉनचा शोध थॉम्सन यांनी लावला. आपण इथे पाहिलं थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला.
त्यानंतर पॉझिट्रॉन, आता हे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे मूलभूत आहेत, काय मूलभूत आहेत, पण त्याशिवाय देखील काही सूक्ष्म, अतितील अतिसूक्ष्म कण अणूमध्ये असतात, ते म्हणजे पॉझिट्रॉन, अँटीप्रोटॉन, मेसॉन, बेसॉन हे सर्व असतात. तर पॉझिट्रॉन म्हणजे काय? पॉझिट्रॉन म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन, काय? पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन. तर ह्याचा शोध कोणी लावला? डिरेक व अँडरसन यांनी लावला. त्यानंतर अँटीप्रोटॉन, अँटीप्रोटॉन म्हणजे काय? आता प्रोटॉन आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह चार्ज असतो, तर अँटीप्रोटॉन काय असणार? निगेटिव्ह प्रोटॉन असणार. काय असणार? निगेटिव्ह प्रोटॉन असणार. आणि याचा शोध सेर्गे व वेगलँड यांनी लावला. कोणी लावला? सेर्गे व वेगलँड यांनी लावला. त्यानंतर आहे मेसॉन. तर मेसॉन जे आहे ते अस्थिर असतात. कसे असतात? अस्थिर असतात आणि ते पाय आयन त्यामध्ये असतं. मेसॉनमध्ये अस्थिर कण असतात जे पाय आयन त्यामध्ये असतो. आणि याचा शोध युकावा व केमर यांनी लावला. कोणी लावला? युकावा व केमर यांनी लावला. त्यानंतर एक बोसॉन करून आहे, तर जे एस बोस यांच्या आपण त्यांच्या स्मरणार्थ आपण ते नाव दिलेलं आहे. त्यामध्ये मेसॉन आणि फोटॉन हे दोन्ही असतात. काय असतात? बोसॉनमध्ये मेसॉन आणि फोटॉन दोन्ही असतात. तर अशा प्रकारे अणूची रचना आहे. अजून आपल्याला अणूविषयी काही संकल्पना आहेत त्या बघायच्या आहेत. मित्रांनो, आता आपल्याला अणुअंक बघायचा आहे. तर अणुअंकालाच आपण ॲटॉमिक नंबर असे देखील म्हणतो. तर मित्रांनो, अणुअंक म्हणजे काय? तर एखाद्या अणूमधील प्रोटॉन्सची किंवा इलेक्ट्रॉन्सची जी संख्या आहे त्या संख्येला आपण काय म्हणतो? अणुअंक म्हणतो. प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्सची संख्या म्हणजे काय? अणुअंक होय. आणि हा अणुअंक झेड या लेटरने डिनोट केला जातो. कोणत्या लेटरने? झेड याने दाखवला जातो. बघा, आता कार्बनमध्ये 6 प्रोटॉन असतात म्हणून कार्बनचा काय? 6 हा अणुअंक आहे. त्यानंतर हायड्रोजनमध्ये 1 प्रोटॉन असतो म्हणून हायड्रोजनचा अणुअंक किती आहे? 1 आहे. त्यानंतर मित्रांनो, अणुवस्तुमानांक ही देखील एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. याला ॲटॉमिक मास म्हटलं जातं. तर अणुअंकामध्ये काय असतं? प्रोटॉन्सची किंवा इलेक्ट्रॉन्सची संख्या असते आणि अणुवस्तुमानांकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्सच्या संख्येची काय असते? बेरीज असते. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन्स म्हणजेच काय? अणुवस्तुमानांक होय. एखाद्या अणूमधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्येची बेरीज. तर हे ए या अक्षराने दर्शवले जाते, कॅपिटल ए ने. आता याचं उदाहरणार्थ बघा, सोडियममध्ये 11 प्रोटॉन असतात आणि आपण जर इलेक्ट्रॉन पाहिले तर न्यूट्रॉन पाहिले तर सोडियममध्ये 12 न्यूट्रॉन असतात. म्हणजे 11 अधिक 12 किती झाले? 23 झाले. किती झाले? 23 झाले. म्हणून सोडियमचा अणुवस्तुमानांक 23 आहे. त्यानंतर कार्बनमध्ये 6 प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन पण 6च असतात म्हणून कार्बनचं किती आहे? 12 आहे. आता कार्बनचे दुसरे पण आहेत समस्थानिके, त्यामध्ये मग कार्बनचं 13, 14, तर त्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या बदलत जाते. तसं त्याचा अणुवस्तुमानांक बदलत जातो. ते पुढे आपण पाहूया. त्यानंतर ऑक्सिजनमध्ये 8 प्रोटॉन असतात आणि 8 न्यूट्रॉन असतात म्हणून ऑक्सिजनचा अणुवस्तुमानांक किती आहे? 16 इतका आहे. 8 अधिक 8 16. त्यानंतर मित्रांनो, अणुअंक आणि अणुवस्तुमानांकानंतर आपल्याला मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन बघायचं आहे. आपण पाहिलं, नील्स बोर यांनी सांगितलं होतं की जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते अणूमध्ये विशिष्ट कक्षेमध्येच परिभ्रमण करत असतात. आता या कक्षा आपल्याला बघायच्या आहेत. तर जी अणूच्या केंद्रकाजवळची सर्वात जवळची कक्षा असते किंवा पहिली कक्षा असते ती 1 नंबरची कक्षा असते. त्यानंतर त्याच्यावरती 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. म्हणजे हा एखादा पदार्थ आहे, तर या पदार्थाचं हे केंद्रक असेल तर या केंद्रकाभोवती पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा आणि चौथी कक्षा अशा कक्षा असणार. तर पहिली कक्षा जी आहे त्याला के या अक्षराने डिनोट केलं जातं. या कवच आहेत, हे मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉनचे कवच आहे. ज्या कक्षा आहेत त्या कक्षांना के, एल, एम, एन असं अनुक्रमे डिनोट केलं जातं. मग ही पहिली कोणती असते? के, त्यानंतर एल, एम आणि एन ह्या कक्षा असतात. आता या कक्षामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची विशिष्ट लिमिट असते की एवढे इलेक्ट्रॉन या कक्षामध्ये पूरक असतात. तर जे त्यांचा आता आपण के ही कक्षा बघितली तर के कक्षामध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन राहू शकतात. 2 पेक्षा अधिक राहू शकत नाही. 2 पेक्षा कमी चालतील पण 2 पेक्षा अधिक नाही. तर ह्याचं एक फॉर्म्युला आहे की 2n². इथे n म्हणजे काय? कक्षा आहे. म्हणजे तुम्ही जशी जशी कक्षा वाढेल तसं तुमचं इलेक्ट्रॉन त्यामध्ये राहण्याची क्षमता वाढेल. तर के ही कक्षाची पहिलीच आहे ही कक्षा, त्यामुळे 1 आहे. तर 2n² आपण जर केलं 2n², n म्हणजे 1 येईल, इथे 1चा स्क्वेअर 1, 2 × 1 2. तर इथे काय असेल? 2च इलेक्ट्रॉन राहतील. त्यानंतर पुढची कक्षा इथे 2 येतं म्हणजेच 2चा वर्ग 4 झाला, 4 दुनी 8. तर इथे किती? एल मध्ये 8 इलेक्ट्रॉन राहतील. तसंच पुढे केलं आपण तर पुढे 18, एम मध्ये 18
आणि n मध्ये 32 इलेक्ट्रॉन्स असतील। तर हे तुम्ही लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला जरी लक्षात ठेवला आणि KLMN आपले ABCDचा सिक्वेन्स आहे, सो ते लक्षात ठेवलं तर तुम्हाला इलेक्ट्रॉनचे स्वरूपन लक्षात राहील आणि ह्या कक्षांनुसार मग इलेक्ट्रॉनचे स्वरूपन केलं जातं। आता आपण पाहिलं तर सोडियम मध्ये 11 इलेक्ट्रॉन्स असतात। सोडियम मध्ये किती, जेवढे प्रोटॉनची संख्या असते तेवढेच अणूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या देखील असते। प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे अणूमध्ये सेमच असतात। तर सोडियम मध्ये 11 प्रोटॉन असतात म्हणजेच 11 इलेक्ट्रॉन पण असतात। तर सोडियमचे 11 इलेक्ट्रॉनचे जर आपण स्वरूपन लिहायला गेलो तर ते कसं होईल, पहिल्या कक्षेमध्ये 2, त्यानंतर दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि उरला 1, 10 झाले, म्हणजे 1 उरला तर 1 कुठे असेल, तिसऱ्या कक्षेमध्ये असणार। तर हे इथे लक्षात घ्या की अशा प्रकारे स्वरूपन लिहिलं जातं। आता ऑक्सिजनचं आपण पाहिलं तर ऑक्सिजनचं किती 8 आहे। तर ऑक्सिजनचं आपण लिहायला गेलो तर पहिल्या कक्षेत 2, त्यानंतर आपली दुसऱ्या कक्षेमध्ये 6, अशा प्रकारे ऑक्सिजनचं स्वरूपन होईल। त्यानंतर ऑफबाउ प्रिन्सिपल किंवा ऑफबाउ तत्व हे काय आहे जे महत्त्वाचं आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर बघा, सर्वप्रथम कमी ऊर्जा असलेले जे असतील ती कक्षा फिल केली जाते, त्यानंतर मग जास्त ऊर्जेच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन टाकले जातात। म्हणजे असंच की पहिल्यांदा पहिली कक्षा भरायची, कमी ऊर्जा म्हणजे काय, इथे 2च पुरू शकतात, त्यानंतर इथे 8 आहे म्हणजे यापेक्षा जास्त ऊर्जा आहे, त्यानंतर इथे 18 म्हणजे m ची ऊर्जा l पेक्षा अजून जास्त आहे आणि n ची कशी सर्वात जास्त आहे कारण त्यात 32 इलेक्ट्रॉन राहू शकतात। त्यामुळे सर्वात आधी कमी ऊर्जेचं भरायचं, त्यानंतर इथे, म्हणजे तसं आपण इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहायचं। हे कोणी सांगितलं, ऑफबाउ या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर आहे डी ब्रॉग्ली तत्व। तर डी ब्रॉग्ली प्रिन्सिपल जे आहे तर यांनी काय सांगितलं, यांनी इलेक्ट्रॉनचे दुहेरी तत्व सांगितलेलं आहे। त्यांनी काय सांगितलं की इलेक्ट्रॉन हे एकतर कण रूपात असतात किंवा तरंग रूपात असतात। हे कोणी सांगितलं आहे, डी ब्रॉग्ली यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर आपल्याला संयुजा बघायचे। संयुजा ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे, यावरूनच पुढे बॉन्ड्स वगैरे येतात। जे आपण कार्बनचा अभ्यास करताना जे बंध आहेत त्या बंधांचा अभ्यास करणार आहोत, इथे फक्त संयुजा समजून घेऊया। तर मूलद्रव्यांची जी संयोग पावण्याची क्षमता असते त्याला संयुजा असे म्हटले जाते। आता संयोग पावण्याची क्षमता म्हणजे काय, तर बघा, एखादा कोणताही मूलद्रव्य असेल किंवा कोणताही जर पदार्थ असेल, जे आपला अणू असेल तर त्यांचं काय असतं की त्यांना त्यांची अष्टक स्थिती पूर्ण करायची असते। कोणत्याही मूलद्रव्याला त्याची अष्टक स्थिती प्राप्त करायची असते। अष्टक स्थिती म्हणजे काय, तर आपण पाहिलं की इथे शेवटच्या याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, जे दुसऱ्या याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, तर ही अष्टक स्थिती त्यांना पूर्ण करायची असते। किंवा मग इथे यापेक्षा जास्त तर एवढे उदाहरण येत नाही, पण त्यांना त्यांची ही जी स्थिती आहे ही पूर्ण करायची, म्हणजे त्यांचं जे लास्ट कवच असतं ते त्यांना फुलफिल करायचं असतं। तर सोडियमचं आपण पाहिलं तर 2, 8 आणि 1 अशी इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे। तर यामध्ये एक काय आहे, एक्स्ट्रा आहे, म्हणजे अष्टक स्थिती जर पूर्ण करायची असेल सोडियमला तर सोडियमला काय करावं लागेल, हा एक जो आहे तो इथून काढावा लागेल। मग तो काढणार म्हणजे काय करणार, तो दुसऱ्या कोणाला तरी ज्याला गरज आहे त्याला हा एक देणार। म्हणजे हा एक जेव्हा सोडियम देतो तेव्हा दुसऱ्या कोणाची तरी काय होते, अष्टक स्थिती पूर्ण होते, अष्टक स्थिती पूर्ण व्हायला मदत होते। आणि सोडियमनी जर हा एक दिला तर 2 आणि 8च राहणार, म्हणजे सोडियमची पण अष्टक स्थिती काय होणार, पूर्ण होणार। मग सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो, दुसऱ्याला जेव्हा दिलं तेव्हा सोडियम वरती काय येणार, धनप्रभार येणार। काय येणार, धनप्रभार येणार, जेव्हा आपण दुसऱ्याला देतो तेव्हा। आणि सोडियम इलेक्ट्रॉन देतो म्हणजे सोडियम किती देतो, 1 इलेक्ट्रॉन देतो। तर सोडियमची संयुजा काय झाली, 1 ही सोडियमची संयुजा झाली। जेवढे इलेक्ट्रॉन आपण दुसऱ्याला देतो ती काय असते, आपली संयुजा असते, त्या इलेक्ट्रॉनचा क्रमांक हा संयुजा असते। किंवा जेवढे इलेक्ट्रॉन आपण दुसऱ्यांकडून घेतो त्या क्रमांक म्हणजे काय असतं, संयुजा असते। आता ते उदाहरण बघा घेण्याचं, क्लोरीन जे आहे, क्लोरीनची संयुजा काय, 2, 8, 7। आता क्लोरीनला जर अष्टक स्थिती पूर्ण करायची असेल तर क्लोरीन काय करणार, शेवटच्या 8 त्याला पूर्ण करायची अष्टक स्थिती। तर क्लोरीनला काय गरज आहे, इथे 1 इलेक्ट्रॉन घेण्याची गरज आहे। क्लोरीनला काय गरज आहे, 1 इलेक्ट्रॉन घेण्याची गरज आहे। आता सोडियमनी जर 1 इलेक्ट्रॉन ह्याला दिला तर सोडियम वरती प्लस चार्ज येतो, पण क्लोरीननी हा जर इलेक्ट्रॉन घेतला तर क्लोरीन वरती काय येणार, मायनस चार्ज येणार, म्हणजे काय, ऋणप्रभार येणार। क्लोरीन काय होणार, ऋणप्रभारित होणार। आणि क्लोरीनने किती घेतलाय, 1च घेतलाय, त्यामुळे क्लोरीनची संयुजा देखील काय असेल, 1 असेल। क्लोरीनची संयुजा काय असेल, 1 असेल। तर अशा प्रकारे संयुजा काढली जाते। आणि काही मूलद्रव्ये जी असतात त्यामध्ये एकापेक्षा जास्त संयुजा देखील असतात। हे कशामुळे असतात, कारण की काहींचं कसं असतं, ते 1 देऊ शकतात किंवा 2 घेऊ पण शकतात, किंवा 2 देऊ शकतात 1 घेऊ शकतात। अशा प्रकारे जे मूलद्रव्य असतात तर यांच्यामध्ये संयुजा ही 1 किंवा 2 यामध्ये असते। तर असं हे आहे, हे एवढं फक्त लक्षात ठेवा। जर तुम्हाला असं सेंटेन्स दिला तर ते तुम्ही बरोबर कन्सिडर करा।
त्यानंतर आपल्याला बघायचे समस्थानिके, ज्याला आयसोटोप्स म्हटलं जातं. समस्थानिके म्हणजे काय, तर अणुअंक सारखा असतो. दोन मूलद्रव्यांमधील किंवा दोनपेक्षा अधिक मूलद्रव्यांमधील अणुअंक सारखा असतो, पण अणुवस्तुमानांक जो आहे तो वेगवेगळा असतो. म्हणजेच काय, जो ॲटॉमिक नंबर आहे तो सेम राहतो, बट ॲटॉमिक मास असतो तो काय असतो, वेगवेगळा असतो. तर आता इथे आपण कार्बनचं उदाहरण घेऊ शकतो. कार्बनचा अणुअंक 6 आहे, पण कार्बनचा अणुवस्तुमानांक काय वेगवेगळा आहे, 12, 13, 14. तर याला काय म्हटलं जातं, कार्बनचे समस्थानिके म्हटलं जातं किंवा कार्बनचे आयसोटोप्स म्हटलं जातं. आणि मित्रांनो, जो C12 आहे हा वातावरणात असतो. मुख्यतः सर्व जे पदार्थ वस्तू आहेत ते यापासून बनलेले असतात, C12 पासून. आणि जो C14 आहे हा कार्बन डेटिंगसाठी वापरला जातो. कशासाठी वापरला जातो, कार्बन डेटिंगसाठी वापरला जातो. एखादा माणूस मेला तर त्यानंतर किती पण वर्ष होऊ दे, किती काळ असू दे, ही C12 जो आहे तो जसाच्या तसा राहतो बॉडीमध्ये. पण C14 जो आहे तो हळूहळू काय होत जातो, कमी होत जातो, हळूहळू कमी होत जातो. आणि म्हणून कार्बन डेटिंगसाठी 12C6 आणि 14C6 या दोघांच्या गुणोत्तराचा वापर करून त्या आपण हडप्पाकालीन वगैरे असतात त्यांचं सांगाडे सापडलं तर कार्बन डेटिंग करून त्यांचं आपण वयोमान काढतो की ते कधीचं आहे. हे वयोमान C12 आणि 14C6 यांच्या गुणोत्तरावरून काढलं जातं. आता जे कार्बन आहे C14 हे CO2च्या स्वरूपात असतं. कशाच्या, CO2च्या स्वरूपात हे समस्थानिक असतं. आणि ह्या जे समस्थानिक आहे 14C6चं अर्ध आयुष्य जे आहे ते अर्ध आयुष्य काळ किती आहे, 5568 वर्ष इतकं आहे. किती आहे, 5568 वर्ष इतकं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण जसं मागच्या आपल्या आता जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली यामध्ये ट्रिटियमचं आपल्याला विचारलं होतं, तर कार्बनचं पण विचारलं जाऊ शकतं. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर समस्थानिकांमध्ये आपण पाहिलं तर पोलोनियम हा एक असा मूलद्रव्य आहे की या मूलद्रव्याचे सर्वाधिक आयसोटोप्स किंवा सर्वाधिक समस्थानिके आहेत. सर्वात जास्त समस्थानिके कोणाची आहेत, पोलोनियमची आहेत. त्यानंतर समभार, आयसोबार्स. तर समभार म्हणजे काय, तर यामध्ये अणुअंक वेगळे असतात. आपण समस्थानिकांमध्ये पाहिलं अणुअंक सारखा असतो, अणुवस्तुमानांक वेगळा असतो. तर आयसोबारमध्ये उलट असतं, आयसोबारमध्ये अणुअंक वेगळे असतात आणि अणुवस्तुमानांक कसा असतो, सारखा असतो. हे इथे लक्षात ठेवा. जसं की पोटॅशियमचं 40, कॅल्शियमचं पण 40 आणि ऑर्गॉनचं पण 40 हे त्यांचे काय अणुवस्तुमानांक आहे, पण यांचा अणुअंक काय वेगवेगळा आहे, अणुअंक काय वेगवेगळा आहे, हे इथे लक्षात घ्या. त्यानंतर आहे आयसोटोन. तर आयसोटोन म्हणजे काय, आयसोटोनमध्ये न्यूट्रॉन्स जे असतात, काय असतात, न्यूट्रॉन्स जे असतात, तर त्या न्यूट्रॉनची संख्या कशी असते, सारखी असते. दोन मूलद्रव्यांच्या न्यूट्रॉन्सची संख्या सारखी असते. आता सोडियम आणि मॅग्नेशियमचा विचार जर आपण केला तर याच्यामध्ये 11 प्रोटॉन आहेत, म्हणजे 12 किती आहेत, न्यूट्रॉन आहेत. 12 काय आहेत, न्यूट्रॉन आहेत. आणि मॅग्नेशियममध्ये पण 12 प्रोटॉन आहेत आणि 12 काय आहेत, न्यूट्रॉन आहेत. म्हणजे यांच्या न्यूट्रॉनची संख्या कशी आहे, सारखी आहे. याला काय म्हणतात, आयसोटोन म्हटलं जातं. त्यानंतर आयसोडायफर. तर आयसोडायफरमध्ये काय असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स यांच्या वजाबाकीचा जो वजाबाकी किंवा यांचा जो फरक येतो, प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या दोन मूलद्रव्यातील, तर ह्यांचा जो फरक असतो ह्यांच्या वजाबाकीचा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जी वजाबाकी जी येते त्या काय असतं, सारखा असतो. म्हणजेच बघा उदाहरण इथे जर आपण पाहिलं तर पोटॅशियम आणि फ्लोरीनचं उदाहरण घेतलेलं आहे. पोटॅशियमचं प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जी वजाबाकी आपण केली तर या वजाबाकीचा फरक जो आहे तो किती येतो, 1 येतो. कसा काय, तर इथे किती आहे, 19 आहे. 19 प्रोटॉनची संख्या आहे, म्हणजे न्यूट्रॉन किती असतील, न्यूट्रॉनची संख्या 20 असेल, कारण अणुवस्तुमानांक किती आहे, 39 आहे. म्हणजे न्यूट्रॉनची 20 संख्या असेल, 20 वजा 19 किती होईल, 1 होईल. बरोबर. त्यानंतर फ्लोरीनचा काय दिले, प्रोटॉनची संख्या 9 आणि अणुवस्तुमानांक किती आहे, 10 आहे, 19 आहे. म्हणजे यांचा जो न्यूट्रॉनची संख्या येईल ती किती येणार, न्यूट्रॉनची संख्या 10 येणार. म्हणजे 10तून 9 गेले किती राहिला, 1. तर दोन्हीमधील फरक किती येतो, 1-1च येतो. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्यातील जो फरक असतो दोन मूलद्रव्यांचा तो सारखा असेल तर ते काय म्हणतात, आयसोडायफर असे म्हणतात. त्यानंतर आहे आयसो इलेक्ट्रॉनिक्स. यामध्ये काय असतं तर दोन मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन्सची संख्या कशी असते, सारखी
असते. आता सोडियम आणि मॅग्नेशियम याची इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे, सारखी आहे. दोघांमध्ये किती 10 इलेक्ट्रॉन्स असतात. किती असतात, 10 इलेक्ट्रॉन्स असतात. आपण पाहिलं की 2, 8 आणि 1 असतं, पण तो 1 इलेक्ट्रॉन देतो त्यानंतर प्लस चार्ज घेतो. तसंच मॅग्नेशियमचं पण आहे, तो इलेक्ट्रॉन देऊन प्लस चार्ज घेतो आणि दोन्हीमध्ये 10 इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती पूर्ण केल्यानंतर 10 इलेक्ट्रॉन राहतात. त्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे, सारखी आहे. मग आयसो इलेक्ट्रॉनिक्सचे एक्झाम्पल कोण येणार, सोडियम आणि मॅग्नेशियम येणार. त्यानंतर शेवटचं आहे आयसोस्टर्स. तर यामध्ये काय असतं, तर यामध्ये 2 मूलद्रव्यातील अणू व इलेक्ट्रॉन्सची संख्या कशी असते, समान असते. अणूंची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणजेच काय, नायट्रोजनच्या इथे किती आहेत, 2 अणू आहेत. N2 आपण घेतला तर नायट्रोजनच्या इथे 2 अणू आहेत आणि CO आपण घेतला तर या CO मध्ये कार्बन आणि ऑक्सिजनचा एक अणू आहे, पण एकूण अणू किती आहेत, 2 अणू आहेत. म्हणजे अणूंची संख्या दोघांमध्ये 2-2 आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनची संख्या बघितली तर इलेक्ट्रॉनची संख्या दोघांमध्ये किती येईल, 14 येईल. किती येईल, 14 येईल. कारण प्रोटॉन किती असतात, नायट्रोजनमध्ये 7 असतात. अणू अंक किती आहे नायट्रोजनचा, 7 आहे. म्हणजे 7 दुने 14 आहे. इथे 14 झाले. त्यानंतर इथं पण आपण पाहिलं तर इथे पण यांची बेरीज किती येईल, 14 येईल. याचं 6 आणि याचं 7, सॉरी याचं 8. त्यामुळे किती होईल, 14 होईल. तर 2 अणू आणि 14 इलेक्ट्रॉन्स असतात. हे काय झालं, आयसोस्टर्स झालं. तर मित्रांनो, आपण ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या बघितल्या आहेत. आता आपल्याला रेणूविषयी बघायचं आहे आणि एक छोटी कन्सेप्ट आहे जी मोल, ती आपल्याला बघायची आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूया रेणू म्हणजे काय. तर 2 किंवा त्यापेक्षा जास्त अणूंनी मिळून काय तयार होतो, रेणू तयार होतो. 2 किंवा त्यापेक्षा जास्त अणूंनी मिळून. आता ऑक्सिजनचा रेणू कसा असणार, मग O2. ऑक्सिजनचा आपण एक अणू म्हणजे फक्त O घेतो, पण आपल्याला ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजनचा रेणू असेल तर तो O+O म्हणजे 2 Oनी मिळून काय तयार होतो, ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. त्यानंतर ग्लुकोजचा रेणू कसा असेल, C6H12O6. यामध्ये 3 मूलद्रव्ये आहेत, काय, सॉरी 3 अणू आहेत आणि 3 अणूंचे पण काय, 3 मूलद्रव्यांचे काय किती अणू आहेत, जर कार्बन एक मूलद्रव्य आहे तर याचे 6 अणू आहेत. त्यानंतर हायड्रोजन एक मूलद्रव्य आहे, त्याचे 12 अणू आहेत आणि ऑक्सिजन ह्या एका मूलद्रव्याचे 6 अणू आहेत. तर अशा प्रकारे रेणूची निर्मिती होत असते किंवा रेणू तयार होत असतात. आता आपल्याला रेणूभार बघायचा आहे. तर रेणूभार म्हणजे काय, सर्व अणूंच्या वस्तुमानांची बेरीज. ज्या रेणू, एखादा रेणू असतो त्या रेणूतील सर्व अणूंच्या वस्तुमानांची बेरीज म्हणजे काय असतं, रेणूभार असतो. तर आपण ग्लुकोजचं रेणूभार काढायला गेलो तर ते कसं असेल, आता ग्लुकोजमध्ये कार्बन जे आहे तर कार्बनचं किती आहे, 6 त्यांनी दिलंय, प्रमाण 6 दिलंय. पण ग्लुकोजमधील कार्बनचं अणुवस्तुमान जर आपण पाहिलं तर ते 12 आहे. म्हणजे 12 गुणिले 6 करावं लागेल, अधिक हायड्रोजनचं आपल्याला ऍड करावं लागेल. हायड्रोजनचं किती असतं, 1 अणुवस्तुमान असतं आणि असे किती आहेत, 12 हायड्रोजन आहेत. म्हणजे 12 गुणिले 1 करावं लागेल. त्यानंतर ऑक्सिजनचं पण किती दिलं त्यांनी, 6 ऑक्सिजन दिलेत अणू, पण त्याचं वस्तुमान, अणुवस्तुमानांक किती आहे, 16 आहे. तर 16 गुणिले 6 करावं लागेल. तर अशा प्रकारे आपण त्यांची बेरीज करून 180 हे आपल्याला रेणूभार निघतो. कशाचं, ग्लुकोजचं. तर मित्रांनो, ह्याच आपल्याला रेणूभार काढल्यानंतर या रेणूभारावरून आपल्याला त्यामध्ये किंवा त्या एखाद्या रेणूमध्ये कोणत्या मूलद्रव्याचे किती प्रमाण आहे हे देखील काढता येतं. आणि ते कसं काढता येतं, तर या 180 ला 72, कार्बनचे प्रमाण किती आहे, 180 ला 72 आहे. म्हणजेच आपल्याला पर्सेंटेजमध्ये किती येणार, 40% येणार. त्यानंतर हायड्रोजनचे प्रमाण 180 ला 12 म्हणजे 6.66% इतकं येणार. आणि ऑक्सिजनचे प्रमाण 180 ला 96 म्हणजे 53.33% एवढं येणार. तर यात सर्वाधिक प्रमाण कशाचं आहे, ग्लुकोजमध्ये ऑक्सिजनचं आहे आणि सर्वात कमी हायड्रोजनचं आहे, इथे लक्षात घ्या. त्यानंतर सममूल्य भार ही एक छोटी कन्सेप्ट आहे. तर सममूल्य भार म्हणजे काय असतं, कोणत्याही मूलद्रव्याला त्याच्या संयुजाने आपण भागले तर काय मिळतो, सममूल्य भार मिळतो. मूलद्रव्याला त्याच्या संयुजाने भागले असता सममूल्य भार मिळतो. आपण रेणूची कन्सेप्ट बघितली, या रेणूवरूनच आपल्याला पुढे मोलची संकल्पना बघायची आहे. ही जी मोलची संकल्पना आहे ती ओसवाल्ड यांनी दिलेली आहे. ओसवाल्ड या शास्त्रज्ञाने मोलची संकल्पना दिलेली आहे. आता 1 मोल म्हणजे काय असतं, 6.023 × 10⁻23 रेणू म्हणजेच काय असतं, 1 मोल असतं. आता हे 1 मोल म्हणजेच काय असतं, तर 1 मोल म्हणजे 1 ग्रॅम अणू असतो. काय असतं, 1 ग्रॅम अणू असतो. म्हणजेच एखाद्या 1 ग्रॅम अणूचे वस्तुमान म्हणजे 1 मोल असतं.
तर बघा याला जे आपण हा जो नंबर घेतलाय 6.023 × 10⁻23 याला ॲव्होगॅड्रोज नंबर असे म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ॲव्होगॅड्रोज नंबर म्हटलं जातो. ॲव्होगॅड्रो एक सायंटिस्ट होते, त्यांच्या स्मरणार्थ ते नाव देण्यात आलेलं आहे आणि त्याला n ला खाली a अशा प्रकारे डिनोट केलं जातं. या ॲव्होगॅड्रोज नंबर तसं दाखवलं जातं. त्यानंतर तुम्ही जर बघितला तर याचं उदाहरण जर मोलचं घ्यायचं झालं तर हायड्रोजनचा 1 ग्राम म्हणजेच 1 ग्राम अणुवस्तू म्हणजे एकच हायड्रोजन असेल तर त्याचं किती अणुवस्तुमान असतं? हायड्रोजनचं 1 असतं अणुवस्तुमान आणि जर 1 ग्राम असेल तर तेच काय झालं? 1 मोल झालं. किती झालं? 1 मोल म्हणजेच किती? 6.023 × 10⁻23 रेणू झाले. पण तेच जर आपण हायड्रोजनचं 2 ग्राम घेतलं तर हायड्रोजनचं अणुवस्तुमान 1 असतो पण आपण 2 ग्राम घेतले म्हणजे किती होणार? 2 होणार. तर आपण याचे हे किती मोल घेतले? 2 मोल घेतले. हायड्रोजनचे किती मोल घेतले? 2 मोल घेतले. मग याचं आपल्याला कसं येणार? तर याचं 6.023 × 10⁻23 ला आपल्याला 2 ने काय करावं लागणार? गुणावं लागणार आणि तेव्हा जे उत्तर येईल ते काय असेल? 2 मोल कशाचे असतील? हायड्रोजनचे असतील. तर अशा प्रकारे मोल ही कन्सेप्ट आहे. तुम्ही लक्षात ठेवा यामध्ये फक्त ॲव्होगॅड्रोज नंबर महत्त्वाचा आहे आणि जर आलंच तुम्हाला कशाचं मोलमध्ये कन्व्हर्जन करायला तर ते अशा प्रकारे करता आलं पाहिजे. तर मित्रांनो आपण आता जवळपास अणूची जी रचना, अणूची संरचना हा पाठ आहे यामधल्या सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तर यावर काही तुम्हाला डाऊट असेल ते तुम्ही विचारू शकता. मित्रांनो आता आपल्याला आवर्त सारणी पिरियोडिक टेबलचा अभ्यास करायचा आहे. तर बघूया आवर्त सारणी म्हणजे काय असतं. तर मित्रांनो मूलद्रव्याच्या गुणधर्मानुसार मांडणी केलेली सारणी म्हणजेच काय? आवर्त सारणी होय. मूलद्रव्यांच्या गुणधर्मानुसार मांडणी केलेली सारणी. आता यामध्ये आपल्याला जेव्हा असं मूलद्रव्यांच्या गुणधर्मानुसार मांडणी केली गेली त्यामध्ये आपल्याला 4 घटकांचा मेन अभ्यास करायचा आहे. ते पहिलं आहे डोबे-रायनरची त्रिके. तर डोबे-रायनर या शास्त्रज्ञाने काय केलं? त्रिके दाखवली. तर त्रिके म्हणजे काय? तर मूलद्रव्यांची अशी रचना सांगितली की 3 मूलद्रव्ये ज्यामध्ये काय होईल की त्यांचे अणुवस्तुमान जे असेल ते म्हणजे त्या एका जे मधलं मूलद्रव्य असेल 3 मूलद्रव्ये दिली असतील आणि त्यातील मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे इतर जी 2 मूलद्रव्ये आहेत त्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असेल. म्हणजेच काय? तर आता लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम ही 3 मूलद्रव्ये त्यांनी दिली. तर त्यांनी काय सांगितलं? सोडियमचं अणुवस्तुमान हे लिथियम आणि पोटॅशियम या 2 ज्या आहेत लिथियम आणि पोटॅशियम या 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतकं कोणाचं अणुवस्तुमान असेल? सोडियमचं असेल. म्हणजे बघा सोडियमचं अणुवस्तुमान त्यांनी लिथियम आणि पोटॅशियमच्या अणुवस्तुमानांची बेरीज करून त्याला 2 ने त्याची सरासरी काढली तर 46 ला 2 ने भागला तर 23 उत्तर येतं. म्हणजेच काय? तर यांची जी सरासरी आहे ते सोडियमचं अणुवस्तुमान येतं. तर अशा प्रकारे डोबे-रायनरनी त्रिके दिली. त्यानंतर मित्रांनो न्यूलँड्सची अष्टके महत्त्वाची आहेत. न्यूलँड्सने काय सांगितलं? तर न्यूलँड्सने अष्टके दिली. न्यूलँड्सने जेव्हा अष्टके दिली तेव्हा 56 मूलद्रव्यांचा शोध लागला होता. किती? 56 मूलद्रव्यांचा आणि त्यानुसार रचना करून त्यांनी अष्टके दिली. तर बघूया अणुवस्तुमानांच्या जे चढत्या क्रमाने मांडणी केली. अणुवस्तुमान होते ज्यांच्या मूलद्रव्यांचे त्यांच्या चढत्या 56 मूलद्रव्यांची चढत्या क्रमाने मांडणी केली आणि प्रत्येक 8वं मूलद्रव्य म्हणजे 1 पासून 56 पर्यंत मांडणी करत असताना प्रत्येक जे 8वं मूलद्रव्य यायचं ते 8वं मूलद्रव्य काय करायचं? पहिलं मूलद्रव्य आहे त्याच्यासारखे गुणधर्म दाखवायचं. म्हणजेच काय? त्यानंतर इथून पुढे आपण मग 9 पासून सुरुवात केली मग पुढे जो 8वा जो मूलद्रव्य येणार त्याचा गुणधर्म 9व्यासारखे. म्हणजे काय? तर प्रत्येक 8वा मूलद्रव्याचे गुणधर्म हे प्रत्येक पहिल्या मूलद्रव्यासारखे आढळत होते. आता ही जी त्यांनी मांडणी केली तर यामध्ये काय झालं की 56 मूलद्रव्यांचा शोध लागला होता. इतर मूलद्रव्यांचा शोध लागला नव्हता आणि त्याने जागा देखील सोडली नव्हती. त्यामुळे हायड्रोजन पासून थोरियम पर्यंत त्यांनी मांडणी दिली पण इतर मूलद्रव्यांसाठी जागा न सोडल्यामुळे त्याची ही जी रचना होती ती कॅल्शियम पर्यंतच लागू पडली. म्हणजे हा जो त्यांनी नियम सांगितला, अष्टक नियम सांगितला, हा फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू झाला. म्हणजे हे पण काय झालं? फेल झालं. डोबे-रायनरचं पण तेच झालं की डोबे-रायनरने दिले त्रिके पण ती सर्वच मूलद्रव्यांसाठी लागू होत नव्हती. त्यामुळे हे पण कुठेतरी काय झालं? फेल झालं. तर त्यानंतर आली मेंडेलिव्हची आवर्त सारणी आणि खऱ्या अर्थाने आवर्त सारणीचा पाया कोणी घातला असेल तर मेंडेलिव्हनी घातलेला आहे आणि मेंडेलिव्हला फादर ऑफ पिरियोडिक टेबल किंवा आवर्त सारणीचे जनक असे म्हटले
जाते। तर मित्रांनो, जेव्हा मेंडेलेवनी ही आवर्त सारणी दिली तेव्हा 63 मूलद्रव्यांचा शोध लागला होता। 63 मूलद्रव्य अस्तित्वात होती आणि मेंडेलेवनी काय केलं, मेंडेलेवनी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली। मूलद्रव्य जे होते त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली। त्याने काय केलं, त्याने कार्ड्स घेतले म्हणजे पत्ते जे असतात ते घेतले, त्यावरती त्या मूलद्रव्याची संज्ञा म्हणजे नाव, समज सोडियमचं Na तर तसं Na लिहून मग त्यांचा जो अणुवस्तुमान आहे त्या अणुवस्तुमान लिहिले त्या मूलद्रव्यांचे। त्यानंतर त्यांचे गुणधर्म, रासायनिक आणि भौतिक गुणधर्माला त्यांनी महत्त्व दिलं। तर हे रासायनिक आणि भौतिक गुणधर्मानुसार त्यांनी अणुवस्तुमानांची मग चढत्या क्रमाने मांडणी केली आणि यामध्ये त्यांनी आवर्त जे आहेत, ज्या आडव्या ओळी होत्या म्हणजे त्यांनी जे कार्ड्सची रचना केली त्यामध्ये जे आडवे होते, आडव्यांना त्यांनी काय नाव दिलं, आवर्त नाव दिलं आणि किती 7 आडव्या ओळी होत्या। त्यानंतर उभ्या ओळी ज्या होत्या त्या पण 7 होत्या, त्यांना त्यांनी गण हे नाव दिले। तर इथे 7-7च होते दोन्ही, हे लक्षात घ्या कारण पुढे आपल्याला आधुनिक आवर्त सारणीमध्ये वेगळं दिसेल। तर मित्रांनो, यांनी रासायनिक आणि भौतिक गुणधर्मामधील साम्यता, की त्यांना दिसलं की आपण जे अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने लावतोय तर यामध्ये रासायनिक आणि भौतिक गुणधर्मामध्ये काय साम्यता दिसली त्यांना। तर ही जी साम्यता दिसली त्यामुळे त्यांनी काय केलं, तर ते जे मूलद्रव्यांचा सिक्वेन्स लावत होते अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने त्यांनी लावलं, पण काही वेळा त्यांनी काय केलं, रासायनिक आणि भौतिक गुणधर्म सारखे असल्यामुळे ते समान सलग लावत होते आणि जे 2 असतील, समजा इथे आपण जर हायड्रोजन घेतलं, सपोज इथे हायड्रोजन घेतला, हायड्रोजन सोबत त्यांना लिथियमचं सारखं दिसलं तर त्यांनी हायड्रोजनच्या बरोबर खाली लिथियमला ठेवलं की ते एकाच गणात आले पाहिजे, ज्यांचे गुणधर्म सारखे आहे ते एकाच गणात आले पाहिजे। तर अशा प्रकारे त्यांनी मांडणी केली आणि त्यांनी काय सांगितलं, तर रासायनिक आणि भौतिक गुणधर्म, मूलद्रव्यांचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म हे अणुवस्तुमानाचे काय आहे, आवर्तफल आहे। काय आवर्तफल आहे हे त्यांनी नियम दिला, हा महत्त्वाचा आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। इथे अणुवस्तुमान हे लक्षात ठेवा, अणुवस्तुमान महत्त्वाचं आहे। त्यानंतर त्यांनी काय केलं होतं, तर काही रिक्त जागा सोडल्या होत्या। जसं 63 मूलद्रव्यांचा शोध लागला होता पण त्यांना माहिती होतं पुढे जाऊन आणखी मूलद्रव्य येणार आहेत म्हणून त्यांनी काही रिक्त जागा सोडल्या होत्या। जसं ह्यांनी 56 मूलद्रव्यांमध्ये यांनी सोडल्या नव्हत्या न्यूलँड्सनी, त्यामुळे त्याचा नियम काय झाला, फेल झाला। त्यानंतर यांनी ज्या रिक्त जागा सोडल्या होत्या त्यांनी आधी भाकीत करून ठेवली होती की ही मूलद्रव्य येतील। तर त्यांनी इका बोरान, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन ही भाकीत करून ठेवलेली मूलद्रव्य होती। तर यामध्ये जेव्हा रिअलमध्ये जेव्हा मूलद्रव्यांचा शोध लागला तेव्हा काय मूलद्रव्य आली, तर इका बोरॉनच्या इथे स्कॅन्डियम हे मूलद्रव्य आलं, इका ॲल्युमिनियमचं गॅलियम आणि इका सिलिकॉनच्या जागी जर्मेनियम ही मूलद्रव्यांचा शोध लागला आणि हे खूप महत्त्वाचं आहे। स्कॅन्डियम, गॅलियम, जर्मेनियम, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन हे तुम्ही पेअर्स लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारला जाईल। तर हे जे मेंडेलीव होते त्यांनी जी आवर्त सारणी दिली त्यांनी बऱ्यापैकी बरं दिलं होतं, पण काही गोष्टींमध्ये त्यांचे दोष आढळले। काय दोष आढळले, तर त्यांनी हायड्रोजनचे स्थान त्यांना निश्चित सांगता आले नाही। त्या अल्कलीत धर्मामुळे काय झालं, हायड्रोजनचं स्थान त्यांना निश्चित सांगता आलं नाही। तसेच त्यांनी जी रचना केली होती रासायनिक व भौतिक गुणधर्मानुसार, तर त्यामध्ये त्यांनी काही ठिकाणी काय केलं, अणुवस्तुमानांचा सिक्वेन्स दाखवला होता, पण काही ठिकाणी त्यांनी असं केलं होतं की अणुवस्तुमानांक एखाद्याचा जास्त असून, आणि आता सपोज कॅल्शियमचा अणुवस्तुमानांक जास्त आहे आणि आपण लिथियम पकडला, अणुवस्तुमानांक कमी आहे, मी उदाहरण म्हणून सांगते, तर याचा अणुवस्तुमानांक कमी आणि याचा जास्त आहे। तर त्यांनी रचनेमध्ये कॅल्शियम कसं पाहिजे, जास्त म्हणजे कसं चढत्या क्रमाने मांडलं ते पुढे पाहिजे, पण त्यांनी काय केलं, कॅल्शियम आधी आणि लिथियम नंतर, अशा प्रकारे त्यांनी रचना केली। म्हणजेच काही तर कमी अणुवस्तुमानाचे जे मूलद्रव्य होती त्या मूलद्रव्यांना त्यांनी जास्त अणुवस्तुमानाच्या मूलद्रव्यांच्या नंतर जागा दिली। तर अशा प्रकारे काहीतरी त्यांनी रचना केली, त्यामुळे दोष आढळले, असे बऱ्यापैकी दोष त्यामध्ये आढळले आणि त्यामुळे हा देखील काय झाला, हा देखील फेल गेला। मेंडेलीवच्या आवर्त सारणी हे देखील याच्यात दोष आढळल्यामुळे फेल झाले। तर पुढे जाऊन आधुनिक आवर्त सारणी आली, पुढे आधुनिक आवर्त सारणी आली। तर जेव्हा आधुनिक आवर्त सारणी आली तर त्यामध्ये मित्रांनो मग कशावर भर दिला हे आपल्याला महत्त्वाचं आहे। तर बघा 1913 मध्ये हेनरी मोसले यांनी आधुनिक आवर्त सारणी काढत असताना त्या आवर्त सारणीमध्ये त्यांनी अणुअंकाला प्राधान्य दिले। कशाला प्राधान्य दिले, अणुअंकाला दिले। इथे मेंडेलीव यांनी अणुवस्तुमानाला प्राधान्य दिले होते। मेंडेलीवचा नियम काय होता, तर मूलद्रव्यांचे रासायनिक व भौतिक गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्तफळ आहे। पण हेनरी मोसले यांनी काय सांगितलं, तर मूलद्रव्यांच्या रासायनिक व भौतिक गुणधर्म जे आहेत ते त्यांच्या
अणु अंकाच्या आवर्ती फळ आहे, अणु अंकाचे आवर्ती फळ आहे, हा मेजर डिफरन्स आहे। आणि त्यांनी रचना करत असताना अणु अंकानुसार मूलद्रव्यांची आवर्त सारणीमध्ये रचना केली, म्हणजे 1 पासून सुरुवात करत शेवटपर्यंत त्यांनी अशी रचना केली। तर मित्रांनो यामध्ये त्यांनी काय दाखविलं की आडव्या ओळी ज्या आहेत त्यांना आवर्तने नाव दिलं आणि आडव्या अशा त्यांच्या आवर्त सारणीमध्ये 7 आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 काय होते आडव्या ओळी होत्या, म्हणजेच आवर्तने होती आणि 18 काय होते गण होते, म्हणजे उभ्या ओळी किती होत्या 18 होत्या। त्यानंतर त्यांची रचना जी होती मूलद्रव्यांची ती कशी होती, तर तिसरे आवर्तन असेल तर तिसऱ्या आवर्तनामध्ये सोडियम होता। का सोडियम होतं, कारण सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण पाहिलं होतं 2, 8 आणि 1, म्हणजेच काय सोडियमच्या 3 कक्षा असतात, 3 कक्षा आहेत तर ते कशात असणार तिसऱ्या आवर्तनात असणार, 4 कक्षा चौथ्या आवर्तनात। अशा प्रकारे त्यांनी रचना केली आणि मूलद्रव्ये ठेवले की वेगवेगळ्या गणांमध्ये किंवा आवर्तांमध्ये। त्यानंतर संयुजा इलेक्ट्रॉन ज्यांचे समान आहेत अशांना समान गणात ठेवलं। आता सोडियमचा संयुजा इलेक्ट्रॉन 1 आहे, त्यानंतर मॅग्नेशियमचा संयुजा इलेक्ट्रॉन 1 आहे, त्यामुळे काय केलं सोडियमच्या खालचे म्हणजे सोडियमच्या गणामध्ये सोडियम ज्या गणामध्ये आहे त्याच्या खाली त्यांनी मॅग्नेशियमला ठेवलं। का, कारण त्यांचा संयुजा इलेक्ट्रॉन किती आहे 1 आहे, म्हणजेच काय समान आहे। तर अशा प्रकारे गणांची देखील त्यांनी रचना केली। त्यानंतर गण 1 जो आहे तर या गण 1 मध्ये त्यांनी कोणाला ठेवलं अल्कधर्मी धातूंना ठेवलं। गण 1 मध्ये अल्कधर्मी धातू होते, गण 2 मध्ये आम्लारी धर्मी मृदा धातू होते। बघा अल्कधर्मी धातू गण 1 मध्ये, गण 2 मध्ये आम्लारी धर्मी मृदा धातू होते। त्यानंतर गण जे त्यांचं 17वं होतं तर 17व्या गणामध्ये त्यांनी हॅलोजनला ठेवलं, कोणाला ठेवलं हॅलोजन्सला ठेवलं। त्यानंतर गण 18 मध्ये त्यांनी निष्क्रिय वायूंना ठेवलं, ज्यांना नोबेल गॅस किंवा राजवायू देखील म्हटलं जाते, कशात होते गण 18 मध्ये ठेवले। आणि गण 16 मध्ये त्यांनी धातुका ओर्स ज्या धातुके आपण ओर्स म्हणतो त्या ओर्सला गण 16 मध्ये ठेवलं। तर हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर आवर्त सारणीची त्यांनी विभागणी केली होती, ती विभागणी महत्त्वाची आहे। तर आवर्त सारणी जी होती त्या आवर्त सारणीला त्यांनी ब्लॉकमध्ये डिवाइड केलं होतं, खंडांमध्ये डिवाइड केलं होतं। सुरुवातीला कोणता एस खंड, त्यानंतर डी खंड, त्यानंतर पी खंड आणि खाली एफ खंड एफ ब्लॉक होता। आता जो एस खंड आहे या एस खंडामध्ये गण 1 आणि गण 2 चा समावेश होता, गण 1 आणि 2 एस खंडामध्ये, आणि हे काय होते सर्व धातू यामध्ये होते। त्यानंतर डी खंडामध्ये गण 3 ते गण 12 पर्यंत होते, गण 3 ते गण 12 पर्यंत होते आणि यामध्ये जे होते ते सर्व धातूच होते। आता यांची संयुजा 1 आणि 2 किती असेल 1 आणि 2 यांची संयुजा असणार आहे। इथे संयुजा वाढेल, इथे संयुजा काय होईल वाढेल, यांची संयुजा मग पुढे जाऊन 3 ते 7 पर्यंत वाढू शकते। त्यानंतर आपण पुढे पाहिलं तर पी खंड, पी खंडामध्ये गण त्यांनी 8 पासून गण 18 पर्यंत ठेवले, पी खंडामध्ये गण 8 पासून गण 18 पर्यंत ठेवले आणि यांची संयुजा 3 ते 8 पर्यंत होती, डिपेंड्स की ते कोणत्या गणामध्ये आहेत। त्यानंतर धातू आणि अधातू आणि धातू सदृश तिन्हींचा समावेश पी खंडामध्ये होतो। कशाचा, धातू अधातू आणि धातू सदृश तिन्हींचा समावेश या पी खंडामध्ये होतो आणि यात 18वा गण आहे, म्हणजेच काय तर यामध्ये निष्क्रिय वायू राजवायूंचा देखील समावेश पी खंडामध्ये येतो। त्यानंतर एफ खंड जो होता, जो तळाशी आवर्त सारणीच्या तळाशी एफ खंड होता, तर यामध्ये देखील सर्व धातू होते। यामध्ये लॅन्थेनाइट श्रेणी आणि ॲक्टिनाइट श्रेणी होत्या, ज्यामध्ये ती मूलद्रव्ये होती आणि यांना आंतरसंक्रामक मूलद्रव्ये देखील म्हटलं जातं। काय म्हटलं जातं, आंतरसंक्रामक मूलद्रव्ये देखील म्हटलं जातं। तर हे इथे लक्षात ठेवा। यानंतर काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत जे आवर्त सारणीवरती प्रश्न विचारले जातात, यावर प्रश्न विचारले जातात, तर हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे। तर बघा दुसरा आणि जे तिसरा आवर्तन आहे तर या दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तनात संयुजा आहे ती काय होते वाढते, म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तनात संयुजा 1 पासून 4 पर्यंत वाढत जाते, पण मग पुढे काय होत जातं, पुढे ती संयुजा 4 पासून 0 पर्यंत कमी कमी होत जाते। हे महत्त्वाचं आहे, एक दुसऱ्या आणि तिसऱ्या गणात वाढते 1 ते 4 आणि पुढे मग ती कमी कमी होत जाते। त्यानंतर गणामध्ये वरून खाली, आता गणामध्ये वरून खाली आपण गण पाहिले तर या गणामध्ये वरून खाली येत असताना काय होतं, तर वरून खाली येत असताना अणूची जी त्रिज्या
त्रिज्या असते ती काय होते, वाढते, अणूची त्रिज्या वाढते. आणि आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या काय होते, कमी होत जाते. आता तुम्हाला इथे वाटेल की नंबर इलेक्ट्रॉन स्वरूपन वाढत जातं म्हणजे अणूचा तर आकार जास्त होत, पण जितकं इलेक्ट्रॉन स्वरूपन जास्त, जितक्या कक्षा जास्त, तितकं त्यामध्ये आकर्षणचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असतं, जास्त असतं आणि त्यामुळे अणूचा आकार काय होतो, कमी होतो. म्हणून डावीकडून उजवीकडे जाताना त्रिज्या काय होत जाते, कमी होत जाते. हे इथे लक्षात ठेवा आणि हा खूप महत्त्वाचा आहे. यावर राज्यसेवेमध्ये आता यावर्षी जी राज्यसेवा झाली यामध्ये प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर आवर्तामध्ये डावीकडून आपण जेव्हा उजवीकडे जातो तेव्हा धातू गुण जो आहे तो कमी कमी होत जातो. धातू गुण काय होत जातो, कमी कमी होत जातो. आणि गणांमध्ये वरून खाली येत असताना धातू गुण वाढत जातो. हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात हलका मूलद्रव्य कोणता आहे, तर हायड्रोजन हा सर्वात हलका मूलद्रव्य आहे. सर्वात जड मूलद्रव्य कोणता आहे, तर ओस्मियम हा सर्वात जड मूलद्रव्य आहे. त्यानंतर सर्वात हलका धातू कोणता आहे, तर लिथियम हा सर्वात हलका धातू आहे. आणि सर्वात विषारी धातू कोणता आहे, तर प्लुटोनियम हा सर्वात विषारी धातू आहे. तर मित्रांनो, आवर्त सारणी पिरियोडिक टेबल विषयी जेवढं काही महत्त्वाचं होतं, ज्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशा सर्व टॉपिक आपण इथे गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. यानंतर आपल्याला मूलद्रव्यांचे वर्गीकरण किंवा मूलद्रव्यांचा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, आता आपल्याला मूलद्रव्यांचे वर्गीकरण हा पाठ बघायचा आहे. तर या घटकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कन्सेप्ट देखील अभ्यासायच्या आहेत. तर सुरुवातीला बघूया मूलद्रव्याचे वर्गीकरण कशा प्रकारे होते. तर मूलद्रव्याचे वर्गीकरण हे बेसिकली धातू, अधातू आणि धातू सदृश्य या तीन याच्यामध्ये होत असतं. तर धातू जे असतात तर आपण हे रिलेटिव्हली बघूया, धातू आणि अधातू. तर धातू जे असतात तर धातूची अवस्था मुख्यत्वे कशी असते, स्थायूमध्ये असतं. फक्त अपवाद काय आहे, तर अपवाद पारा आहे जो द्रव अवस्थेत असतो. त्यानंतर अधातू जे आहेत तर हे अधातू देखील स्थायू किंवा वायू स्थायू किंवा वायू अवस्थेत अधातू असतात. आणि ब्रोमीन एक आहे की जे द्रव अवस्थेमध्ये असतो. म्हणजे अधातूमध्ये अवस्थेला अपवाद कोण आहे, ब्रोमीन आहे की जो फक्त द्रव अवस्थेमध्ये असतो. आणि इकडे कोण आहे, पारा आहे. त्यानंतर धातूचा आपण विचार केला तर धातूला चकाकी असते, अधातूला चकाकी नसते. तर अधातूमध्ये आयोडीन हा अपवाद आहे की आयोडीनला चकाकी असते. त्यानंतर वर्धनीयता धातूला असते, तन्यता धातूला असते आणि उष्णतेचे वहन धातूमध्ये होतं. या तिन्ही गोष्टी अधातूमध्ये घडत नाही. अधातूला वर्धनीयता पण नसते, तन्यता पण नसते आणि उष्णतेचे वहन देखील अधातूमध्ये होत नाही. त्यानंतर विद्युत वहन धातूमध्ये केलं जातं, पण अधातूमध्ये विद्युत वहन होत नाही. फक्त ग्रॅफाइट हे अपवाद आहे की ग्रॅफाइटमध्ये विद्युत वहन होतं आणि ग्रॅफाइट काय, अधातू आहे. त्यानंतर धातूला कठीणपणा प्राप्त झालेला असतो. इकडे आपण विचार केला तर अधातूमध्ये हिरा हा अपवाद सोडला तर बाकी कोणत्याही अधातूमध्ये कठीणपणा नसतो. हिरा फक्त कठीण असतो. त्यानंतर धातूचा द्रवणांक, त्यानंतर उत्कलनांक, ह्या दोन धातूचे गुणधर्म आहेत. पण इकडे जर आपण पाहिलं तर इकडे अधातूला द्रवणांक आणि उत्कलनांक नसतो. किंवा आपण जर विचार केला तर अधातूचा द्रवणांक आणि उत्कलनांक जो आहे तो धातूपेक्षा कसा असतो, कमी असतो. कसा असतो, कमी असतो. फक्त हिरा जो आहे तर हिरा अपवाद आहे कारण हिऱ्याचा द्रवणांक आणि उत्कलनांक जास्त असतो. त्यानंतर धातूला नादमयता असते, म्हणजेच काय तर धातूतून आवाज येतो. आपल्याला धातूवरती तुम्ही आघात केला तर एक विशिष्ट आवाज येतो, पण अधातूवरून असं होत नाही. हे एवढे आपले गुणधर्म धातू आणि अधातूचे आहेत. धातू सदृश्य पाहिलं तर धातू सदृश्यामध्ये धातू आणि अधातू या दोघांचं मिश्रण असतं, दोघांचे गुणधर्म असतात. त्याचे उदाहरणं काय, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी, बोरॉन, सेलेनियम आणि आर्सेनिक. ही उदाहरणं महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवा. कोणती, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी, बोरॉन, सेलेनियम आणि आर्सेनिक ही काय धातू सदृश्याची उदाहरणे आहेत. त्यानंतर मित्रांनो, धातूची जर ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केली तर आपल्याला काय मिळतं, धातूची ऑक्साइड्स मिळतात. काय मिळतात, धातूची ऑक्साइड्स मिळतात. समजा आपण Mg ची अभिक्रिया ऑक्सिजन सोबत केली, O2 सोबत केली तर आपल्याला MgO2 हे काय मिळतं, धातूचे ऑक्साइड मिळतं. त्यानंतर धातूची जर पाण्याबरोबर अभिक्रिया केली, धातूची पाण्याशी अभिक्रिया केली तर आपल्याला आम्लारी मिळतं. काय मिळतं, आम्लारी मिळतं. तर सोडियम हा धातू आहे, याची आपण पाण्याबरोबर अभिक्रिया केली तर आपल्याला NaOH काय मिळतं, आम्लारी मिळतं. आणि शिवाय काय होतं, हायड्रोजन वायू जे H+ आयन जे आहे ते काय होतं, हायड्रोजन वायू इथे मुक्त होतो. H2 काय होतो, मुक्त होतो.
त्यानंतर मित्रांनो ही जी अभिक्रिया आहे धातूची पाण्याशी होणारी अभिक्रिया ही H2 वायू मुक्त करतो, शिवाय हायड्रोजन वायू देतो, शिवाय आपल्याला हायड्रोजन वायू बरोबरच इथे उष्णता देखील दिली जाते, त्यामुळे याला काय म्हणतात उष्मादायी अभिक्रिया असं म्हटलं जातं। काय म्हटलं जातं उष्मादायी अभिक्रिया म्हटलं जातं। कोणती उष्मादायी अभिक्रिया असते धातूची पाण्याशी होणारी अभिक्रिया। त्यानंतर धातूची आम्लाबरोबर जर अभिक्रिया झाली तर यापासून क्षार मिळतात आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो। इथे हायड्रोजन वायू मिळतो आणि इथे हायड्रोजन वायू मुक्त होतो। काय मिळतं आणखी क्षार मिळतं कधी धातूची आम्लासोबत अभिक्रिया झाल्यावर। मित्रांनो यानंतर आपल्याला संयुगे बघायचं आहे, हा एक महत्त्वाचा घटक आहे। तर संयुगे जी आहेत ती 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणामध्ये जे आपण आणि रासायनिक संयोगाने बनले असं बघा 2 किंवा अधिक मूलद्रव्य असतील तर 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात त्यांचे एक स्पेसिफिक प्रमाण घेऊन आणि त्यांचे रासायनिक संयोग घडवूनच काय होतात संयुगे तयार होतात। म्हणजेच काय वजनी प्रमाण म्हणजे काय, आता तुम्हाला पाणी तयार करायचे तर तुम्हाला पाणी तयार करण्यासाठी हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू एवढ्याचीच गरज आहे। तुम्हाला हायड्रोजनचे 2 अणू घ्यावेच लागतील आणि ऑक्सिजनचा 1च अणू घ्यावा लागेल, तेव्हाच काय तयार होईल पाणी तयार होईल। याला आपण काय म्हणतो संयुगे म्हणतो। आता ही जी संयुगे आहेत मूलद्रव्यांचे संयुगे जी तयार होतात तर यासाठी 5 नियम आहेत जे महत्त्वाचे आहेत। कोणते वस्तुमान अक्षयतेचा नियम, त्यानंतर निश्चित प्रमाणाचा नियम, तसेच प्रमाणातील विविधतेचा नियम, गे-लुसॅकचा नियम आणि अवॅगॅड्रोज लॉ अवॅगॅड्रोजचा नियम। ही 5 नियम आपल्याला कसे महत्त्वाचे आहेत कशासाठी ही संयुगे तयार करण्यासाठी। ही नावं इथं फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही थोडं सर्च करून कुठेतरी बघा, मी इथे जास्त डिटेलमध्ये हे घेत नाही, जेव्हा आपण डिटेल लेक्चर बघू तेव्हा आपण हे घेऊ। त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा एक घटक येतो तो म्हणजे मिश्रण। काय तर मिक्सचर, मिश्रण ज्याला म्हटलं जातं। या मिश्रणाचे 2 प्रकार पडतात, समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण। तर जे समांगी मिश्रण असतात यामध्ये काय असतं मित्रांनो समांगी म्हणजे काय एखादे पदार्थ एका पाण्यात विरघळला किंवा 2 पदार्थ एकमेकांत काय होतात पूर्णपणे विरघळतात, म्हणजे काय दोन्ही इतक्या पूर्णपणे विरघळतात की आपल्याला त्यातला फरक जाणवत नाही, एकमेकात प्रॉपर विरघळून गेलेले असतात। आणि असं होतं की विरघळले जरी असले तरी पण त्यांची चव जी असते ती आपल्याला कळत राहते, म्हणजे काय साखर पाण्यामध्ये विरघळते त्याचं काय होतं समांगी मिश्रणामध्ये द्रावण तयार होतो, सोल्युशन तयार होतं, साखर पाण्यामध्ये विरघळते आणि आपल्याला साखरेची चव तर येतेच ना, किंवा लिंबू पाणी, लिंबू साखर पाणी आपण जेव्हा लिंबू सरबत बनवतो तर हे सगळे एकमेकांमध्ये मिश्रण होऊन जातं, पण जेव्हा आपण ते पितो तेव्हा आपल्याला लिंबूची चव आंबट त्यानंतर गोड चव साखरेची हे आपल्याला जाणवतं ना, ते त्यांचे गुणधर्म दर्शवतात पण ते एकमेकात विरघळलेले पूर्णपणे असतात। याला काय म्हणतात समांगी मिश्रण म्हणतात। आता विषमांगी मिश्रण म्हणजे काय, तर विषमांगी मिश्रणामध्ये ते आपल्याला पूर्णपणे विरघळत नाही, त्यामध्ये 2 प्रकार येतात विषमांगी मिश्रणामध्ये, निलंबन आणि कलील। आता निलंबन जर पाहिलं तर यामध्ये काय होतं, निलंबनामध्ये तुम्ही सिंपल उदाहरण घेऊ शकता की रॉकेल आणि पाणी, रॉकेल आणि पाणी हे जेव्हा एकमेकात मिसळलं तर आपल्याला ते दिसतं की ते रॉकेल आहे आणि ते पाणी, ते पूर्णपणे एकमेकात मिसळत नाही। किंवा पाणी आणि वाळू यांना जर आपण मिक्स केलं तर आपल्याला दिसतं की वाळूचे कण त्या थोडेसे एकदम सूक्ष्म पार्टिकल्स आपल्याला दिसतात, डोळ्यांनी आपल्याला हे वेगळा फरक इथे दिसतो। निलंबनामध्ये आपल्याला दिसतं ते की हे थोडं मिश्र झालेलं नाहीये, आपल्याला ते कण दिसतात, पण कलीलमध्ये असं होत नाही, कलीलमध्ये आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, आपण ते डोळ्यांनी पाहू शकत नाही, अतिसूक्ष्म कण असतात। याचं उदाहरण आहे दूध, दुधाचा तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला ते एक मिश्रण दिसतं, समांगी मिश्रणासारखं वाटतं, पण ते समांगी मिश्रण नसतं। दुधामध्ये जे पार्टिकल्स असतात ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, जेव्हा आपण त्याच्यावरती लाईट वगैरे मारतो प्रकाशाचा मारा करतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला दिसतं, की मग टिंडाल परिणाम तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यातून आपल्याला कळतं की नाही दुधामध्ये अपस्करण नीट झालेलं नाही, ते मिक्स झालेलं नसतात, ते कण वेगवेगळे सेपरेट कण असतात। त्यानंतर शाईचंही तसंच आहे, टिंडाल इफेक्ट इथे महत्त्वाचा आहे, टिंडाल इफेक्टमुळे आपल्याला कळतं की आपल्याला त्यामध्ये दिसतं। आता हवेमध्ये जर तुम्ही बघितलं, हवेमध्ये तुम्हाला असं हवा क्लिअर दिसते, पण जेव्हा आपण उष्णता किंवा प्रकाशाचा एक झोत येतो आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे धुळीचे कण काय करत असतात फिरत असतात, ते आपल्याला दिसतात, कधी दिसतात प्रकाश टाकल्यावर दिसतात, त्याला काय म्हणतात टिंडाल परिणाम म्हणतात। आणि यालाच काय म्हणतात कलील असं म्हटलं जातं, की कलीलमध्ये आपल्या त्या डोळ्यांनी दिसत नाही पण ते मिश्रण कसं असतं विषमांगी मिश्रण असतं, ते पदार्थ एकमेकांमध्ये मिसळलेले पूर्ण म्हणजे विरघळलेले नसतात पूर्णपणे, हे आपण मिसळण्यापेक्षा आपण पूर्णपणे एकमेकांमध्ये विरघळलेले नसतात ते आपण समजू शकतो। त्यानंतर इमल्शन ही एक कन्सेप्ट आहे ज्याला द्रवात द्रव म्हटलं जातं, द्रवात द्रव म्हणजे इमल्शन,
तर हे पण दूध, आपण जे सेम इथं उदाहरण घेतलं तेच इथं देखील उदाहरण आहे, कारण दूध काय असतं, दूध आणि पाणी हे द्रवात द्रव असतं, दुधामध्ये पण पाणीच असतं आणि दूध असतं, तर हे द्रवामध्ये द्रव झालं. त्यानंतर मित्रांनो समांगी मिश्रण जे आहे त्यातीलच संमिश्र हा एक प्रकार येतो, संमिश्र हा एक भाग येतो त्याचा. तर संमिश्र काय असतं, दोन किंवा त्यापेक्षा अधिक धातू किंवा अधातू, म्हणजे दोन धातू किंवा दोन अधातू किंवा दोन धातू आणि एक अधातू किंवा दोन धातू दोन अधातू असं काही आपण घेऊ शकतो. तर यांच्या एकत्रित येऊन जे मिश्रण तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, समांगी मिश्रण, त्याला आपण संमिश्र म्हणतो. आणि हे कशाचा भाग आहे, समांगी मिश्रणाचा भाग आहे. त्यानंतर संतृप्त द्रावण, असंतृप्त द्रावण आणि ऊर्ध्वपातन या तीन कॉन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत. तर संतृप्त द्रावण जे आहे ते आपण बघूया आधी. तर संतृप्त द्रावण म्हणजे काय, ज्यामध्ये आपण काय केलं, त्या द्रावणामध्ये आपण आणखी द्राव्य टाकले, एखाद्या विशिष्ट तापमानाला आपण त्यामध्ये आणखी द्राव्य टाकले तर ते द्राव्य त्यामध्ये विरघळू शकत नाही. आणखी तापमान दिले असता तापमानाला आपण त्यात काहीतरी टाकलं तर ते त्यात विरघळणार नाही, याला संतृप्त सॅच्युरेटेड सोल्युशन म्हटलं जातं. आणि असंतृप्त अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, तर विशिष्ट तापमानाला किंवा एखाद्या तापमानाला आपण त्याच्यामध्ये आणखी द्राव्य टाकले तर ते द्राव्य त्यामध्ये विरघळू शकते, इथे विरघळू शकत नाही. सॅच्युरेटेड म्हणजे ते संतृप्त झालेलं आहे आणि इथे ते विरघळू शकतं, अनसॅच्युरेटेड असतं, त्यामध्ये आपण टाकले तर ते आणखी द्राव्य विरघळू शकतं. हे एवढंच फरक फक्त संतृप्त आणि असंतृप्तमध्ये आहे. त्यानंतर ऊर्ध्वपातन म्हणजे काय, याला डिस्टिलेशन म्हटलं जातं. तर द्रव पदार्थाला आपण एका पॉईंटपर्यंत, उत्कलनापर्यंत, त्याचा उत्कलन बिंदूपर्यंत काय करू शकतो, तापवून, आणि तापायला सुरुवात झाली, उकळायला सुरुवात झाली की नंतर त्याला आपण त्याच्या वाफेला थंड करायचं, उत्कलनपर्यंत तापवायचं आणि लगेच त्याच्या वाफेला थंड करायचं आणि थंड करून त्या वाफेचे पुन्हा द्रव पदार्थामध्ये रूपांतर करायचं. वाफेचे काय होतं, थंड झाल्यानंतर द्रव पदार्थात रूपांतर होतं. तर या वाफेपासून पुन्हा द्रव पदार्थ मिळवण्याची जी पद्धत आहे या पद्धतीला ऊर्ध्वपातन म्हटलं जातं, याला डिस्टिलेशन म्हटलं जातं. तर मित्रांनो, मूलद्रव्यांविषयी एवढं आपल्यासाठी इनफ आहे. यावर प्रश्न विचारले जातात मिश्रणावरती, कलीलवरती, तर हे इथे तुम्ही लक्षात ठेवा. आणि काही डाऊट असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. मित्रांनो, आता आपल्याला खनिजे आणि धातुके हा पाठ अभ्यासायचा आहे. तर या घटकामध्ये आपल्याला बघायचं आहे खनिजे आणि धातुके काय असतात आणि जी धातुके आहेत हे महत्त्वाचं आहे इथे, की धातुकांवरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर मित्रांनो, धातू समजून घ्या आधी. धातू आपण तसं पाहिलेलंच आहे, पण अजून समजून घ्या की धातू जे आहे ते निसर्गात कसे असतात, मुक्तपणे असतात किंवा संयुक्त अवस्थेत, मुक्तपणे असतात आणि संयुक्त अवस्थेमध्ये असतात. आणि काही धातू जे आहेत, काही धातू म्हणजे कोणते, राजधातू, ते कसे असतात, तर ते निसर्गामध्ये शुद्ध स्वरूपामध्ये असतात. आणि काही धातू जे असतात ते मातीमध्ये दुसऱ्यासोबत कसे असतात, संयुक्त अवस्थेत असतात. तर हे तुम्ही धातूंविषयी तीन गोष्टी अभ्यासल्या. आपल्याला धातुकांमध्ये याचा रेफरन्स महत्त्वाचा आहे म्हणून आपण ते बघतोय. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला खनिजे काय असतात ते बघायचं आहे. तर धातूची जी संयुगे अशुद्धीसह खडकाच्या स्वरूपामध्ये आपल्याला निसर्गात आढळतात त्यांना काय म्हटलं जातं, खनिजे म्हटलं जातं. कोणाला खनिजे म्हणतात, तर धातूची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गामध्ये आपल्याला खडकाच्या स्वरूपामध्ये आढळतात त्यांना आपण खनिजे म्हणतो. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला धातुके बघायचं आहे. तर धातुके म्हणजे काय, ज्या खनिजापासून सोयीस्कररित्या आणि फायदेशीररित्या आपल्याला काय करता येतो, धातू वेगळा करता येतो, यालाच काय म्हटलं जातं, धातुके म्हटलं जातं. की कोणत्या तरी खनिजापासून आपण सोयीस्करपणे काय करू शकतो, धातू वेगळा करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, धातुके जे आहेत त्या धातुकांपासून धातू वेगळा करणे म्हणजेच काय, निष्कर्षण होय. धातुकांपासून धातू वेगळा करणे म्हणजे काय, निष्कर्षण होय. आपल्याला माहिती आहे काही धातू मातीमध्ये दुसऱ्यासोबत संयुक्त अवस्थेत असतात. तर जे धातुके असतात या धातुकांमध्ये देखील माती, वाळू या सर्व गोष्टी असतात. तर त्यापासून शुद्ध धातू मिळवला जातो, त्या अशुद्ध धातुकांपासून. तर हे इथे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला जास्त अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण, कमी अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण आणि जे मध्यम अभिक्रियाशील धातू आहेत त्यांचे निष्कर्षण बघायचं आहे. आपण पाहिलं निष्कर्षण म्हणजे काय, धातुकापासून धातू वेगळा करणे. आपल्याला जर निष्कर्षण एक्स्ट्रॅक्शन करायचं असेल तर यासाठी काय महत्त्वाचं असतं, तर अभिक्रियाशीलतेचा वेग किंवा अभिक्रियाशीलतेचं जे प्रमाण आहे ते महत्त्वाचं असतं. आणि अभिक्रियाशीलतेचा जे क्रम आहे तो असा आहे, उत्तरता क्रम आहे वरून खालपर्यंत.
हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावरूनच तुम्हाला कळेल की जास्त अभिक्रियाशील धातू कोणते, कमी अभिक्रियाशील धातू कोणते आणि मध्यम अभिक्रियाशील धातू कोणते. तर आता आपण बघूया पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम हे जे धातू आहेत हे कसे जास्त अभिक्रियाशील धातू आहेत, कसे जास्त अभिक्रियाशील धातू आहेत. त्यानंतर झिंक, फेरस, त्यानंतर आपलं लीड, त्यानंतर कॉपर हे कसे मध्यम अभिक्रियाशील धातू आहेत, कसे मध्यम अभिक्रियाशील धातू आहेत. त्यानंतर आपलं पारा, चांदी आणि सोने हे जे धातू आहेत हे धातू कसे आहेत, तर हे कमी अभिक्रियाशील धातू आहेत. कसे कमी अभिक्रियाशील धातू आहेत. तर हा क्रम तुम्हाला लक्षात आला असेल. आता आपण बघूया जास्त अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण कशा प्रकारे होते आणि त्यापासून कोणती धातुके मिळतात. तर मित्रांनो, ही जे जास्त अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण आहे ते इलेक्ट्रोलायसिस पद्धतीने केले जाते. कोणत्या पद्धतीने? इलेक्ट्रोलायसिस पद्धतीने केले जाते. यामध्ये काय होतं, इलेक्ट्रोलायसिस पद्धतीमध्ये जे धातू असतात ते कॅथोडवर आणि अधातू असतात ते ॲनोडवर मुक्त होतात. धातू कॅथोडवर, कारण कॅथोडवरती कसं असतं, धनप्रभार असतो आणि धातू धनप्रभारित असतात ते कॅथोडवर जातात आणि ऋणप्रभारित ॲनोडवरती अधातू जातात, मुक्त होतात. हे इथे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला काही धातू आणि त्यांची धातुके बघायची आहेत. तर बघा ॲल्युमिनियम जे आहे पहिला धातू, तर ॲल्युमिनियमची धातुके कोणती आहेत? बॉक्साईट. मित्रांनो, यामध्ये बॉक्साईटचा फॉर्म्युला दिलेला आहे आणि यावर तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता कंबाईन मध्ये. तर मित्रांनो, हा महत्त्वाचा आहे. सर्वच धातुके महत्त्वाचे आहे, ती तुम्ही लक्षात ठेवा. ॲटलिस्ट डोळ्यांसमोर एक फिट करून ठेवा स्ट्रक्चर. आता ॲल्युमिनियमची धातुके कोणती आहेत? बॉक्साईट, त्यानंतर क्रायोलाइट. बॉक्साईटचा फॉर्म्युला बघितला असेल, Al2O3.H2O प्लस SiO2 प्लस Fe2O3. त्यानंतर क्रायोलाइट, क्रायोलाइटचं काय आहे? AlF3 त्यानंतर फेल्डस्पार, फेल्डस्पारचं काय? KAiSi3O8. त्यानंतर शेवटचा आहे कॅलोनाइट, तर कॅलोनाइटचं A2OH4 Si2O5 हे याचं सूत्र आहे. तर हे चारही काय आहेत? ॲल्युमिनियमची धातुके आहेत. ॲल्युमिनियमची धातुके कोणती? बॉक्साईट, क्रायोलाइट, फेल्डस्पार आणि कॅलोनाइट. आता पुढे पण आपल्याला क्रायोलाइट येणार आहे, कन्फ्यूज होऊ नका. सोडियममध्ये पण क्रायोलाइट धातुके आहे, पण Al असेल इथे सुरुवातीला तर ते कशाचं धातुक असणार? ॲल्युमिनियमचं धातुके असणार. त्यानंतर आपल्याला मॅग्नेशियमची धातुके बघायची आहेत. तर मॅग्नेशियममध्ये दोन धातुके आहेत, मॅग्नेसाइट हे धातुक आहे ज्याचे MgCO3 आहे. त्यानंतर डोलोमाइट जे आहे त्याचं MgCO3+.CaCO3 आहे आणि कार्नेलाइट हे एक धातुक आहे. काय? कार्नेलाइट. त्यानंतर सोडियम जर बघायला गेलो तर सोडियमचं रॉक सॉल्ट, रॉक सॉल्ट म्हणजे काय? सोडियम क्लोराईड जे मीठ असतं, रॉक सॉल्ट म्हटलं जातं, आता मिळतं मार्केटमध्ये, तर ते सोडियम क्लोराईड आहे. त्यानंतर क्रायोलाइट, क्रायोलाइट आपण पाहिलं ॲल्युमिनियमचं पण धातुक आहे आणि सोडियमचं पण धातुक आहे. तर या क्रायोलाइटमध्ये Na सुरुवातीला असतो, Na3AlF6 हे क्रायोलाइटचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर पोटॅशियमचं धातुक कोणतं आहे? सॉल्ट पीटर. कोणते? सॉल्ट पीटर आणि याचा फॉर्म्युला काय? KNO3. त्यानंतर मध्यम अभिक्रियाशील धातूंचं निष्कर्षण आपल्याला बघायचं आहे. आपण जास्त अभिक्रियाशील धातूंचं निष्कर्षण पाहिलं, आता आपल्याला मध्यम अभिक्रियाशील धातूंचं निष्कर्षण बघायचं आहे. तर यामध्ये पहिला आहे लोह. तर लोह जे फेरस आपण पाहिलं, तर या फेरसचं जर बघितलं तर फेरसचे कोणते धातुके आहेत? हेमॅटाइट Fe2O3, लिमोनाइट Fe2O3 3H2O, त्यानंतर पायराइट FeS2, त्यानंतर मॅग्नेटाइट Fe3O4, सिडेराइट FeCO3, क्रोमाइट FeO.Cr2O3. तर ते कोणते आहेत लोहाचे? हेमॅटाइट, लिमोनाइट, पायराइट, मॅग्नेटाइट, सिडेराइट. हे तर आपल्याला चार लोह खनिजाचे प्रकार पाठच असतात, हेमॅटाइट, लिमोनाइट, मॅग्नेटाइट आणि सिडेराइट. हे चार लक्षात ठेवायचे आणि याच्यावर जर प्रश्न आला तर तुम्हाला कळलंच पाहिजे की ही लोहाची धातुके आहेत. त्यानंतर पायराइट आणि क्रोमाइट हे दोन त्यामध्ये ॲड करा, पायराइट आणि क्रोमाइट. त्यानंतर तांब्याची धातुके कोणती आहेत? मॅलॅकाइट, कॉपर पायराइट्स, क्युप्राइट आणि कॉपर ग्लॉन्स. ही कशाची धातुके आहेत? तांब्याची धातुके आहेत. त्याचे पण सूत्र तुम्हाला फॉर्म्युलॉजिकल त्यांच्या ज्या रचना जी असते ती दिलेली आहे. त्यानंतर शिशे म्हणजेच लीड, लीडच्या जे आपण PB पाहिलं तर लीडचं कोणतं आहे? लीडची धातुके कोणते आहेत? गॅलिना, लिथार्ज आणि सेरुसाइड. लीडची कोणते आहेत? गॅलिना, लिथार्ज आणि सेरुसाइड ही धातुके आहेत. त्यानंतर आहे झिंक, जस्त. तर झिंकाचे झिंकाइट, स्पॅलेराइट आणि कालामाइन हे आहेत. बघा हे कालामाइन महत्त्वाचं आहे, यावर देखील प्रश्न विचारला गेला होता.
की कालामाइन हे कशाचं धातुके आहे, तर हे कशाचे, जस्ताचं आहे, ZnCO3. त्यानंतर सल्फराइड, स्पॅलेराइड ZnS आणि झिंकाइड ZnO. त्यानंतर आपल्याला कमी अभिक्रियाशील धातू जे आहे, तर या कमी अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण बघायचे आहे. कमी अभिक्रियाशील धातू आपण पाहिले सोने, चांदी आणि पारा हे 3 येतात. तर पाऱ्याचं कोणतं आहे धातुके, तर त्याचं सिन्नाबार आहे. कोणतं आहे, सिन्नाबार. याचा फॉर्म्युला काय, HgS. आणि चांदीचं कोणतं आहे, अर्गेनटाइट. कोणतं आहे, अर्गेनटाइट. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो आपण जे अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण पाहिलेले आहे, ऑलमोस्ट आपण धातुकांविषयी पाहिलेले आहे. फक्त एक छोटी कन्सेप्ट आहे, धातूचे क्षरण होणे. धातूचे क्षरण होणे इथे बघायची आहे. तर बघा, क्षरण होणे म्हणजे काय, इन शॉर्ट क्षरण होणे म्हणजे झीज होणे. काय होणे, झीज होणे. तर यामध्ये लोखंडाची जर झीज झाली, लोखंडाचे क्षरण झाले, तर लोखंडावरती काय असतो, गंज बसतो. आणि तो गंज कसा असतो, तपकिरी पदार्थ असतो. लोखंडावरती एक तपकिरी पदार्थ साचतो. त्यानंतर तांब्याची जर झीज झाली किंवा तांब्याचे क्षरण झाले, तर काय होतं, कॉपर कार्बोनेटचा हिरवा रंग किंवा कॉपर कार्बोनेटच्या हिरवा रंगाचा एक थर तांब्यावरती बसतो. त्यानंतर चांदी काळी पडते कालांतराने, तर काय होतं, क्षरण होतं, त्यामुळे काळी पडते. आणि हा काळा रंग जो असतो तो कशाचा असतो, सिल्वर सल्फाइडचा असतो. कशाचा असतो, सिल्वर सल्फाइडचा असतो. हे इथे लक्षात घ्या. आणि हे जे धातूचे क्षरण आहे ते रोखण्यासाठी काही पद्धती वापरल्या जातात. तर त्या कोणत्या आहेत, गॅल्वनायझिंग, कथिलीकरण, विद्युत विलेपन, धनाग्रीकरण आणि संमिश्रीकरण. या 5 पद्धती लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणती पद्धत क्षरण रोखण्यासाठी वापरली जाते किंवा वापरली जात नाही. तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. गॅल्वनायझिंग, कथिलीकरण, विद्युत विलेपन, धनाग्रीकरण आणि संमिश्रीकरण या 5 पद्धती क्षरण रोखण्यासाठी वापरल्या जातात. तुम्हाला माहिती असेल कथिलीकरण म्हणजे कोटिंग बसवली जाते, त्यानंतर गॅल्वनायझिंग, त्यानंतर विद्युत विलेपन केलं जातं. तर हे सगळं कशासाठी असतं, क्षरण रोखण्यासाठी असतं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण खनिजे आणि धातुके यांचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. आणि यानंतर आपल्याला कार्बनचे जग या पाठाचा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो आता आपल्याला कार्बनचे जग किंवा कार्बन विषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि हा महत्त्वाचा घटक आहे, यावर खूप प्रश्न विचारले गेले आहेत. तर मित्रांनो आपल्याला माहिती असेल की कार्बनपासूनच जवळपास आपल्या आजूबाजूला सर्व गोष्टी आहेत त्या बनलेल्या असतात. जे 19व्या शतकाच्या सुरुवातीला जे वनस्पती, प्राणी यांच्यापासून जी संयुगे मिळायची तर यांना सेंद्रिय संयुगे असे म्हटले जात होते. आणि जी संयुगे खनिजापासून मिळायची तर या संयुगांना असेंद्रिय संयुगे असे म्हटले जात होते. तर तुम्हाला सेंद्रिय संयुगे आणि असेंद्रिय संयुगे यातला फरक तरी आता कळाला असेल. तर आता आपल्याला कार्बनमध्ये हायड्रोकार्बनचा अभ्यास करायचा आहे. तर हायड्रोकार्बन विषयी आपण बघूया. हायड्रोकार्बन काय असतात, तर यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे दोघं एकमेकांशी सहसंयुज बंधाने म्हणजेच कोव्हॅलेंट बॉन्डने जोडलेले असतात. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय, सहसंयुज बंध म्हणजे काय असतं, तर 2 कंपाऊंड किंवा 2 मूलद्रव्ये किंवा 2 सारखी मूलद्रव्ये किंवा 2 वेगवेगळी मूलद्रव्ये एकमेकांशी ज्या बंधाने जोडलेली असतात त्याला काय म्हणतात, सिंपल साध्या बॉन्डनी जोडलेले असतात त्यांना सहसंयुज बॉन्ड म्हणतात, कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतात. तर बघा इथे तुम्हाला याचं उदाहरण पण हायड्रोकार्बनचं दिलेलं आहे, मिथेन, ज्याचं CH4 हे सूत्र आहे. 1 कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन आहे. तर 1 कार्बन त्याला 4 हायड्रोजन जोडलेले आहेत. तर एक कोव्हॅलेंट बॉन्डनी सहसंयुज बंध याला म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हायड्रोकार्बनचे एक कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि हायड्रोकार्बन्स जे आहेत त्याचे या बंधानुसार 3 प्रकार पडतात. तर हायड्रोकार्बन्सच्या या बॉन्ड्सनुसार हायड्रोकार्बन्सचे 3 प्रकार पडतात. कोणकोणते, अल्केन, अल्किन आणि अल्काइन. तर अल्केन म्हणजे काय, तर ज्या कंपाऊंडमध्ये ज्या संयुगांमध्ये कार्बन एकेरी बंधाने जोडलेले असतात, कार्बन एकेरी बंधाने जोडलेले असतात त्यांना अल्केन्स म्हणतात. तर अल्केनमध्ये काय आहे बघा, सिंपली मिथेन येतो, त्यानंतर इथेन येतो. आता मिथेनमध्ये आपण हे बघितलं तर हे सिंगल बॉन्डने जोडलेले आहेत. इथेनचं पण सेम असंच असणार आहे. त्यानंतर इथे H इथे हायड्रोजन आणि इथे हायड्रोजन यांचे फुलफिल होतात 6 हायड्रोजन आणि 2 कार्बन. तर अशा प्रकारे जी रचना आहे त्याला आपण इथेन म्हणतो. तर हे इथेन जे आहे ते पण कसे एकेरी बंधाने जोडलेले आहे त्यामुळे त्याला अल्केनमध्ये आपण गणतो. त्यानंतर दुसरं आहे अल्किन. अल्किनमध्ये कार्बन दुहेरी बंधाने जोडलेले असतात. कार्बन कसे असतात, दुहेरी बंधाने जोडलेले असतात. आता अल्किनचं जर उदाहरण घेतलं तर यामध्ये आपल्याला काय आहे, इथिन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, इथिन दिलेलं आहे. तर इथिन जर बघितलं
तर त्यामध्ये आपल्याला दिसेल की 2 कार्बन आहेत, त्यामध्ये कार्बन कार्बन दुहेरी बंधाने जोडलेले असतील. तर कार्बन 2 आहे, दुहेरी बंध डबल बॉन्डने जोडलेले असतील. आणि यामध्ये 4 हायड्रोजन आहेत. तर आपल्याला माहिती आहे की कार्बनला 4 जणांची 4 बॉन्डची गरज असते त्याची व्हॅलेन्सी पूर्ण करायला. तर इथे 4 होतात, ह्याला 3 आपण हायड्रोजन दिले, झालं स्ट्रक्चर पूर्ण. तर ह्याला काय म्हणतात? अल्किन म्हणतात. काय म्हणतात? अल्किन म्हणतात. यामध्ये लक्षात घ्या की या डबल बॉन्डमध्ये एक बॉन्ड हा पाय बॉन्ड असतो आणि एक बॉन्ड हा सिग्मा बॉन्ड असतो. कोणता? यावर प्रश्न विचारला जाईल. तर एक बॉन्ड दुहेरी बंधात एक पाय बॉन्ड असतो आणि एक सिग्मा बॉन्ड असतो. आणि जे कार्बन कार्बन एकेरी बंध आहे तिथे पाय बॉन्ड असतो. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? अल्काईन बघायचं आहे. अल्काईन बघायचं आहे. अल्काईन मध्ये काय असेल? कार्बन कार्बन तिहेरी बंधाने जोडलेले असतील. कार्बन कार्बन कसे असतील? तिहेरी बंधाने जोडलेले असतील. याच्यामध्ये उदाहरण आपण घेतलं तर यामध्ये C2H2 हे उदाहरण आहे. तर हे उदाहरण आपण जर बघितलं तर यामध्ये इथायलिन येतं. काय येतं? इथायलिन येतं. तर हे जे आहे ते कसं असणार? कार्बन कार्बन आणि आपल्याला 2 हायड्रोजन दिलेत. आता 2 हायड्रोजन आपण इथे जर घेतले तर आपल्याला माहिती आहे की कार्बनला किती 4 बॉन्डची 4 गरज असते इलेक्ट्रॉन्सची. तर कार्बनला इथे 1 दिलं तर अजून 1 पाहिजे. तर आपण ह्याला ट्रिपल बॉन्डनी जेव्हा करतो तेव्हा हे आपलं अल्काईनची पूर्ण होते. आणि यामध्ये 2 पाय बॉन्ड असतात आणि 1 सिग्मा बॉन्ड असतो. 2 पाय बॉन्ड आणि 1 सिग्मा बॉन्ड कशात असतो? तिहेरी बंधामध्ये असतं किंवा अल्काईन्समध्ये असतात. हे एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला आयसोमेरिझम म्हणजे समघटना ही कन्सेप्ट बघायची आहे. छोटीशी कन्सेप्ट आहे आणि खूप सोपी आहे. यामध्ये काय असतं? तर यामध्ये रेणुसूत्र समान असतात. काय समान असतात? रेणुसूत्र समान असतात, पण त्यांची रचना वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. त्यांचं हे समान असतं, त्यांचं जे रेणुसूत्र दिलेलं असतं ते समान असतं, फक्त त्यांची वेगवेगळी मांडणी केली जाते. आता इथे पेंटेन दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेक्टेन. तर हे सगळे आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर ह्याचं पेंटेनचं उदाहरण घेतलं तर C5H12 हे पेंटेनचं उदाहरण आहे. आता या 2 प्रकारे त्यांची रचना दाखवलेली आहे. ही पहिली रचना आहे आणि ही दुसरी रचना आहे. पहिल्या रचनेत पण तुम्हाला C5 दिसतील, 1 2 3 4 5 आहेत. त्यानंतर हायड्रोजन पण 12 दिसतील. इथे 3 आहेत, 2 5 आणि 2 7, 2 9 आणि 3 12. ही काय सरळ शृंखला आहे. पेंटेनची कशी सरळ शृंखलेमध्ये रचना केलेली आहे. आता ह्याला फक्त नाव काय दिलं? आयसोपेंटेन नाव दिलंय. तेच आहेत काय? तेच जे दिलेलं त्यांचं रेणुसूत्र आहे तेवढंच आपण वापरलेत. कार्बन आणि हायड्रोजन इथे पण तेवढेच आहेत. तुम्ही बघू शकता 5 कार्बन त्यानंतर 12 हायड्रोजन इथे पण आहेत. पण यांनी काय केलंय? त्यांची रचना कशी केली? वेगळी केली. इथल्या कार्बन बॉन्डला त्यांनी CH3 जोडलाय, म्हणजेच त्याला आयसोपेंटेन म्हणतात. इथे काय रचनासूत्र वेगळं आहे आणि यालाच आपण काय म्हणतो? आयसोमेरिझम किंवा समघटना असे म्हणतो. तुम्हाला रेणुसूत्र सेम असेल, फक्त वेगवेगळी मांडणी. जर तुम्हाला सेंटेन्स दिलं की रेणुसूत्र समान असताना वेगवेगळ्या प्रकारे त्याची रचना केली जाऊ शकते का? वेगवेगळ्या असू शकतात का? तर केली जाऊ शकते. हे तुम्हाला इथे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, आता आपल्याला कार्बनमधील मालिका बंधन अभ्यासायचं आहे. तर यामध्ये आपल्याला हिरा, ग्राफाइट, फुलेरिन्स, ग्राफिन याविषयी अभ्यासायचं आहे. तर हे महत्त्वाचं आहे. हिरा बघूया आधी आपण. तर हिरा जो आहे तो कठीण सुंदर स्फटिकी पदार्थ आहे. तसेच चतुष्कोणातील त्रिमितीय रचना जी आहे ती हिऱ्यामध्ये असते. चतुष्कोणातील त्रिमितीय रचना हिऱ्यामध्ये असते. आणि हिऱ्यामध्ये 1 कार्बन हा इतर 4 कार्बनशी जोडलेला असतो. 1 कार्बन हा 4 कार्बनशी जोडलेला असतो. तसेच हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. त्यामध्ये विजेचे दुर्वाहक असतात. हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. म्हणून हिरा कसा असतो? विजेचा दुर्वाहक असतो. काय असतो? हिरा विजेचा दुर्वाहक असतो. तसेच शुद्ध कार्बनला जर आपण हिरा म्हणजे कसा बनवला जातो? तर शुद्ध कार्बन जे असतं त्याला खूप जास्त तापमान आणि दाबाखाली ठेवल्यावरती काय होतं? कार्बन डायऑक्साईड त्यामधून निघून जातो आणि हिऱ्याची निर्मिती होते. आता हिऱ्याचा वापर तर आपल्याला माहिती आहे, मौल्यवान वस्तूमध्ये, दागिन्यांमध्ये केला जातो. तसेच काच निर्मितीमध्ये, काच कापण्यासाठी देखील हिऱ्याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे ग्रॅफाइट. तर ग्रॅफाइट जे आहे याला काळे शिसे म्हणून देखील ओळखले जाते. तर ते मऊ असते, तसेच राखाडी असते आणि काळ्या रंगाचा स्फटिक पदार्थ असतो. आणि ग्राफाइटमध्ये 1 कार्बन हा इतर 3 कार्बनशी जोडलेला असतो. 1 कार्बन हा इतर 3 कार्बनशी जोडलेला असतो. आणि याची रचना कशी असते? तर ती प्रतलीय षटकोनी अशी रचना ग्राफाइटची असते. तसेच ग्राफाइटमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात. ग्राफाइटमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात आणि ते विद्युतचे काय करतात? वहन करतात. म्हणूनच ग्राफाइट हा विजेचा कसा आहे? सुवाहक आहे.
त्यानंतर आहे फुलेरिन्स. तर फुलेरिन्स जे आहे ते कार्बनचे अपरूप आहे. फुलेरिन्स काय आहे? कार्बनचे अपरूप आहे, जे फुटबॉल सारखे दिसते, फुटबॉल प्रमाणे. त्याला बकीबॉल देखील म्हटलं जातं. फुलेरिन्स या शास्त्रज्ञाच्या आपण नावाने काय दिलेलं आहे, याला नाव फुलेरिन्स हे दिलेलं आहे. त्यानंतर यामध्ये C60 प्रकारामध्ये कार्बनचे अणू जे आहेत ते पंचकोनी आणि षटकोनी मांडणी केलेली असते. तसेच अतिवाहकतेच्या क्रांतिकारी संशोधनामध्ये लुब्रिकंट म्हणून याचा फुलेरिन्सचा वापर केला जातो. कशामध्ये? अतिवाहकतेच्या क्रांतिकारी संशोधनात. त्यानंतर ग्राफिन आपल्याला बघायचं आहे. तर ग्राफिन हे फुलेरिन्स देखील नव्याने शोधलेलं कार्बनचं अपरूप आहे. तसेच ग्राफिन देखील नव्याने शोधलेलं कार्बनचं अपरूप आहे. जवळपास हे ग्राफाइट सारखंच असतं, फक्त याचं स्ट्रक्चर 2D असतं. ग्राफिनचं स्ट्रक्चर हे 2D असतं, पण तो ग्राफाइट सारखंच असतो. आणि याचा वापर LCD किंवा LED मध्ये वाहक म्हणून केला जातो. ग्राफिनचा वापर LCD किंवा LED मध्ये वाहक म्हणून केला जातो. त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा पॉइंट असा आहे की कोळसा, कोल, चारकोल, लॅम्प ब्लॅक आणि कार्बन ब्लॅक हे जे आहेत ती कार्बनची अस्फटिकी अपरूपे आहेत. आपण ही जी कार्बनची अपरूपे पाहिली कशी आहेत? स्फटिकी अपरूपे आहेत. पण हे जे आहे, जे कोळसा, कोल, चारकोल, लॅम्प ब्लॅक, कार्बन ब्लॅक ही कार्बनची अस्फटिकी अपरूपे आहेत. तर मित्रांनो, आपण कार्बनचे जग इथे पूर्णपणे अभ्यासलेले आहे. काही डाऊट असेल कार्बन विषयी तर ते तुम्ही विचारू शकता. मित्रांनो, आता आपल्याला आम्ल, आम्लारी व क्षार याचा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, हा टॉपिक देखील महत्त्वाचा आहे. ॲसिड, बेस आणि आपल्याला क्षार यांचा अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, सॉल्ट्स, क्षार म्हणजे सॉल्ट्स. तर मित्रांनो, आपल्याला आम्ल, आम्लारी आणि क्षार यांचा कंपॅरेटिव्हली अभ्यास करायचा आहे. तर आपण बघूया. आम्ल जे आहे, तर आम्लामध्ये आम्लाचं जे द्रावण असतं किंवा आम्लीय जे द्रावण असतं, या आम्लीय द्रावणामध्ये H+ आयन्स असतात. काय असतात? H+ आयन्स असतात. आणि जे आम्लारी आहेत, तर या आम्लारीच्या द्रावणामध्ये OH- आयन असतात. काय असतात? OH- आयन असतात. आणि क्षार जर आपण पाहिले तर क्षारमध्ये काय असतं? तर क्षारमध्ये आम्ल आणि आम्लारी मिळून क्षारांची निर्मिती होते. काय होते? आम्ल आणि आम्लारी यांच्या एकत्रीकरणातून क्षाराची निर्मिती होत असते. तर आपण आम्ल जर बघितलं तर ते चवीला कसं असतं? आंबट असतं. कसं असतं? आंबट असतं. त्यानंतर आम्लारी चवीला कशा असतात? तुरट असतात. आणि क्षार तर सगळ्यांनाच माहिती आहे, क्षार किंवा मीठ कसं असतं चवीला? खारट असतं. तर मित्रांनो, आम्लाचा जो समूह आहे तर तो 1 ते 6.9 pH. आम्लाचा pH किती आहे? 1 ते 6.9 इतका आहे. आणि आम्लारीचा pH 7 ते 14 पर्यंत असतो. कुठं? 7 ते 14 पर्यंत असतो. आणि क्षार उदासीन असतात. त्यानंतर क्षार उदासीन पण असतात. त्यानंतर क्षार आम्लारी धर्मी पण असतात आणि आम्लधर्मी पण असतात. हे लक्षात घ्या. आपल्याला इथे जर आपण बघायला गेलो तर उदासीन क्षार जे आहेत त्यामध्ये काय असतं? तीव्र आम्ल असतं आणि तीव्र आम्लारी असतं. म्हणजे तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारीच्या एकत्रीकरणातून उदासीन क्षार तयार होतात. त्यानंतर आम्लधर्मी क्षार जे आहेत त्यामध्ये काय असतं? तीव्र आम्ल असतं आणि आम्लारी कशी असते? सौम्य असते. म्हणूनच हे काय होतात? आम्लधर्मी क्षार तयार होतात. आणि आम्लारी धर्मी क्षारामध्ये सौम्य आम्ल असतं. आम्ल कसं असतं? सौम्य असतं. पण आम्लारी तीव्र असते, म्हणून आम्लारी धर्मी क्षार तयार होतात. आणि उदासीनीकरणातून क्षाराची निर्मिती होत असते. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण जर हे आम्ल आणि आम्लारी यांच्यावरती दर्शकाचा म्हणजेच इंडिकेटरचा काय परिणाम होतो हे जर बघितलं तर आपल्याला कळेल की चेंजेस काय होतात. आता लिटमस कागद, इथे सगळे दर्शक समान आहेत, फक्त आम्लामध्ये काय बदल होतात आणि आम्लारीमध्ये काय बदल होतात. आता जर तुम्ही लिटमस कागदाचा विचार केला तर लिटमस कागद काय एक नैसर्गिक दर्शक आहे, नॅचरल इंडिकेटर आहे. लिटमस कागद हा लायकेन या वनस्पतीपासून बनलेला असतो, जे थॅलोफायटामध्ये लायकेन वनस्पती येते. तर ह्या लिटमस कागदाला तुम्ही जर आम्लीय द्रावणामध्ये बुडवलं तर काय होईल? निळा लिटमस कागद लाल होईल. काय होईल? निळा लिटमस कागद लाल होईल. आणि लाल लिटमस कागद लालच राहतो. आणि त्याच लिटमस कागदाला तुम्ही जर आम्लारीच्या द्रावणामध्ये बुडवलं तर तो निळा लिटमस कागद इथे निळाच राहतो आणि लाल लिटमस कागद इथे निळा होतो. म्हणजेच काय? आम्लारीमध्ये निळा होतो आणि लिटमस कागद जो असतो तो आम्लामध्ये लाल होतो. निळ्याचं लाल होतो, लालचं लालच राहतं. इकडे आम्लारीमध्ये निळा निळाच राहतो, फक्त लालचं निळ्यामध्ये होतं. तर एवढं लक्षात घ्या. त्यानंतर फिनोल्फ्थॅलीनचं बघितलं तर फिनोल्फ्थॅलीन जर आपण टाकलं आम्लीय द्रावणामध्ये तर काय होईल?
द्रावण रंगहीन होईल. म्हणजेच काय, पाण्याचा रंग, पाण्याचा जो असतो रंगहीन, पाणी कसं असतं रंगहीन असतं, तर फिनॉल्फ्थॅलीन जर टाकलं आम्लीय द्रावणात तर ते द्रावण रंगहीन होईल. तेच जर आपण आम्लारीच्या द्रावणामध्ये फिनॉल्फ्थॅलीन टाकलं तर द्रावणाला गुलाबी रंग मिळेल. कोणता रंग मिळेल? गुलाबी रंग प्राप्त होईल. त्यानंतर हळदीचा विचार केला, जर आपण आम्लामध्ये हळद टाकली तर तो रंग पिवळाच राहतो. आम्लामध्ये हळद टाकल्यावर रंग पिवळाच राहतो हळदीचा. पण जर आपण आम्लारीमध्ये हळद टाकली तर तो रंग तांबडा होतो. आता हे घरचं, आपण घरी जर तुम्ही बघितलं असेल कधी, मोस्टली लेडीजला वगैरे माहिती असते की आपण जर हळदीचा एखादा पदार्थ बनवत असलो आणि त्यामध्ये सोडा टाकला, जो सोडा असतो तो टाकला, खाण्याचा सोडा, तर रंग लाल कलरचा प्राप्त होतो. किंवा जर तुम्ही हळदीला जर तुम्ही पावडर टाकली, निरमा पावडर, तर त्याने देखील लाल रंग होतो. तर असं तुम्ही करून पण बघू शकता हे घरी. त्यानंतर मिथिल ऑरेंज जे आहे, तर मिथिल ऑरेंजला आपण जर आम्लाच्या द्रावणामध्ये टाकलं तर गुलाबी रंग प्राप्त होतो. कशाला? मिथिल ऑरेंजला. आणि तोच मिथिल ऑरेंज जर आपण आम्लारीमध्ये टाकला तर तो रंग तसाच राहतो, पिवळा रंग त्याला राहतो. त्यानंतर मिथिल रेड जे आहे ते आम्लाच्या द्रावणामध्ये टाकलं तर ते लालच राहतं. मिथिल रेड कसं राहतं? लालच राहतं. पण जर मिथिल रेडला आम्लारीमध्ये टाकलं तर त्याला पिवळा रंग प्राप्त होतो. तर आपण बघितले की या इंडिकेटर्सचा, जे दर्शके आहेत, यांचा परिणाम आम्ल आणि आम्लारीमध्ये कशा प्रकारे होतो. त्यानंतर आम्लाची उदाहरणे कोणती आहेत? हायड्रोक्लोरिक आम्ल, त्यानंतर HNO3, नायट्रिक आम्ल, H2SO4, सल्फ्युरिक आम्ल. तर हे सगळे आम्लाची उदाहरणे आहेत. आणि आम्लारीची उदाहरणे कोणती आहेत? NaOH, KOH. हे काय आहेत? आम्लारीची उदाहरणे आहेत. त्यानंतर आम्लारीविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की धातूची जी ऑक्साईड्स असतात, धातूची ऑक्साईड्स ती आम्लारी धर्मी असतात. कशी असतात? आम्लारी धर्मी असतात. आणि पाण्यात विरघळणारे जे आम्लारी आहेत त्यांना अल्कली म्हटलं जातं. अल्कली कोणाला म्हणतात? तर पाण्यात विरघळणाऱ्या आम्लारींना अल्कली म्हणतात. आणि सर्वच आम्लारी या अल्कली नसतात. सर्व आम्लारी अल्कली नसतात, पण सर्व अल्कली या काय असतात? तर या सर्व अल्कली आम्लारी असतात. बघा, हे महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. सर्व अल्कली या आम्लारी असतात, पण सर्वच आम्लारी हे अल्कली नसतात. एवढं लक्षात ठेवा. नंतर उदाहरणे आपण पाहिली, NaOH आणि KOH हे काय आहेत? आम्लारीची उदाहरणे आहेत. त्यानंतर क्षारांविषयी बघितलं तर काही उपयुक्त क्षार आहेत ते आपण बघूया. पहिल्यांदा आहे साधे मीठ, सोडियम क्लोराईड, जे हायड्रोक्लोरिक आम्ल आणि NaOHनी सोडियम हायड्रॉक्साईडनी बनतं. आपल्याला सोडियम क्लोराईड मिळतं. तर हे सोडियम क्लोराईड जे आहे ते जर अशुद्ध सोडियम क्लोराईड असेल तर त्याचा रंग तपकिरी असतो. कोणता रंग असतो? तपकिरी रंग असतो, ज्याला आपण रॉक सॉल्ट म्हणतो. काय म्हणतो? रॉक सॉल्ट म्हणतो. आणि जर शुद्ध सोडियम क्लोराईड असेल तर ते कसे असते? रंगहीन असते, त्याला रंग नसतो, ते स्फटिकी असतं. कसं असतं? स्फटिकी असतं. आणि याला आयनिक संयुग म्हटलं जातं. हे काय असतं? आयनिक संयुग असतं. आणि आपण मोस्टली हे रंगहीन वापरतो, पण रॉक सॉल्ट हे जास्त हेल्दी असतं. त्यानंतर सोडियम बायकार्बोनेट बघितलं तर सोडियम बायकार्बोनेट काय? NaHCO3. तर हे सोडियम बायकार्बोनेट जे आहे ते आम्लारी धर्मी असतं आणि ते पांढरं अस्फटिकी असतं. कसं असतं? पांढरं अस्फटिकी असतं. अस्फटिकी म्हणजे काय? त्याचं स्फटिकामध्ये रूपांतर होऊ, स्फटिक नसतात त्याला. त्यानंतर ह्या जे सोडियम बायकार्बोनेट आहे त्याला आपण ॲसिडिटीच्या अँटी म्हणून वापरतो. अँटी वापरतो, म्हणजेच काय, ॲसिडिटी झाल्यावर त्याचा वापर करतो. इनोमध्ये वगैरे सोडियम बायकार्बोनेट असतं. त्यानंतर सोडा आपण पितो, तो पण सोडियम बायकार्बोनेट असतं. सोडा खाण्याच्या पदार्थामध्ये वापरला जातो, केकमध्ये किंवा खमंग ढोकळ्यामध्ये, अशामध्ये की त्यांना एक फ्लफनेस यावं म्हणून, फ्लफी होण्यासाठी तो वापरला जातो. त्यानंतर या सोडियम बायकार्बोनेटपासून CO2ची निर्मिती, कार्बन डायऑक्साईडची निर्मिती केली जाते. अग्निशामक दलासाठी महत्त्वाची असते. ती अग्निशामक दलामध्ये कार्बन डायऑक्साईडची निर्मिती सोडियम बायकार्बोनेटपासून केली जाते. त्यानंतर अँटीसेप्टिक म्हणून देखील सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडरचा काय आहे फॉर्म्युला? CaOCl2. तर ब्लिचिंग पावडर जी आहे त्याला क्लोराईड ऑफ लाईम असे देखील म्हटलं जातं. काय म्हणतात? क्लोराईड ऑफ लाईम. आणि जो ब्लिचिंग पावडरला वास येत असतो, तो वास कशामुळे येतो? तर क्लोरीन या वायूमुळे हा वास येत असतो. आणि या ब्लिचिंग पावडरचा वापर ऑक्सिडीकारक म्हणून केला जातो, तसेच जंतुनाशके म्हणून केला जातो. जंतूचे निर्जंतुकीकरणासाठी केला जातो. जंतुनाशकापेक्षा निर्जंतुकीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो.
त्यानंतर आहे सोडियम कार्बोनेट Na2CO3 काय आहे सोडियम कार्बोनेट। तर हे जे सोडियम कार्बोनेट आहे हे पांढरा असतो, स्फटिकी स्थायू असतो। सोडियम कार्बोनेट कसा असतो पांढरा स्फटिकी स्थायू असतो। याचा फॉर्म्युला Na2CO3 आहे। हे फॉर्म्युला लक्षात ठेवा, यावर पण प्रश्न विचारले जातात। त्यानंतर सोडियम कार्बोनेट जो आहे तो पाण्यात सहजपणे विरघळतो। काय असतो पाण्यात सहजपणे विरघळतो। याचा वापर आपण कपडे धुण्यासाठी करतो। धुण्याचा सोडा याला म्हटलं जातं। कपडे धुण्यासाठी याचा वापर होतो। आणि हे काय आम्लारी धर्मिक क्षार आहे। कसे आहे आम्लारी धर्मिक क्षार आहेत। तसेच पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी देखील सोडियम कार्बोनेटचा वापर केला जातो। त्यानंतर काच उद्योगात कागद उद्योगामध्ये पण सोडियम कार्बोनेटचा उपयोग केला जातो। आणि अपमार्जके जे डिटर्जंट्स असतात त्यामध्ये याचा वापर होतो। त्यानंतर आहे पोटॅशियम नायट्रेट KNO3। तर पोटॅशियम नायट्रेट जे आहे त्याचा गन पावडर बनवण्यासाठी वापर केला जातो। त्यानंतर फटाके काच कारखाने जे आहेत किंवा खत निर्मिती कारखाने यामध्ये काय केला जातो पोटॅशियम नायट्रेटचा उपयोग केला जातो। त्यानंतर आहे कॉपर सल्फेट। तर कॉपर सल्फेट जे आहे ते CuSO4 5H2O हा त्याचा फॉर्म्युला आहे। आणि कॉपर सल्फेटचा वापर कीटकनाशके म्हणून केला जातो। त्यानंतर मग तुरटी पण आहे, त्याला पोटॅश आलम म्हटलं जातं। तर तुरटीचा वापर तर सर्वांना माहिती असेल, निर्जंतुकीकरणासाठी पाणी शुद्ध करण्यासाठी आपण तुरटी फिरवतो। तर अशा प्रकारे ही काही उपयुक्त क्षार आहेत। तर मित्रांनो आपण आम्ल आम्लारी आणि क्षार यांच्याविषयी जे कंपॅरेटिव्हली स्टडी केला होता। आपल्याला फक्त याच्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आता बघायचे आहेत। मित्रांनो दोन सिद्धांत किंवा दोन थेरी आहेत आम्ल आम्लारी विषयी, तर ते आपण बघूया। ब्रॉन्स्टेड लॉरी ॲसिड बेसिस ही एक थेरी आहे। तर यामध्ये काय सांगितलेलं आहे की आम्ल हे प्रोटॉन देतात। आम्ल काय देतात प्रोटॉन देतात आणि आम्लारी प्रोटॉन घेतात। आम्ल प्रोटॉन देतात आणि आम्लारी प्रोटॉन घेतात। त्यानंतर लेविस ॲसिड बेस थेरी आहे, लेविस ॲसिड बेस थेरी। तर या थेरीमध्ये काय सांगितलेलं आहे, तर या थेरीमध्ये असं सांगितलंय की ॲसिड जे आहेत ते काय करतात, तर ॲसिड म्हणजेच आम्ल बरोबर। तर ॲसिड काय करतात इलेक्ट्रॉन स्वीकारतात, ॲसिड काय करतात इलेक्ट्रॉन घेतात। आणि जे बेसेस आहेत म्हणजेच काय आहे बेसिस म्हणजे आम्लारी, तर आम्लारी काय करतात आम्लारी हे काय करतात तर इलेक्ट्रॉन देतात। बघा इथे काय सांगितलं त्यांनी आम्ल प्रोटॉन देतात आणि आम्लारी प्रोटॉन घेतात। कोणी सांगितले ब्रॉन्स्टेड लॉरी ॲसिड बेसिसमध्ये। आणि लेविस ॲसिड बेस थेरीमध्ये असं सांगितलंय की ॲसिड जे आहेत ते इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि जे बेस आहेत ते इलेक्ट्रॉन देतात। त्यानंतर जर बघितलं तर एक महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, सर्व ब्रॉन्स्टेड लॉरी ॲसिड हे लेविस ॲसिड बेस आहेत, पण सर्व लेविस ॲसिड हे काय ब्रॉन्स्टेड लॉरी ॲसिड नाहीत। काय नाहीत ब्रॉन्स्टेड लॉरी ॲसिड नाहीत। हे महत्त्वाचं आहे की हे जे सर्व आहेत हे लेविस ॲसिड बेस थेरी आहेत, पण हे सर्व ब्रॉन्स्टेड लॉरी ॲसिड बेसेस नाहीत। जसं आपण आधी पाहिलं होतं एक स्टेटमेंट तसंच आहे आम्लारी विषयी अल्कली विषय। ओके त्यानंतर आपल्याला तीव्र आम्लारी सौम्य आम्लारी आणि उदासीनमध्ये कोणकोणते घटक येतात किंवा कोणकोणत्या गोष्टी येतात ते बघायचं आहे। तर तीव्र आम्ल कोणता आहे हायड्रोक्लोरिक आम्ल HCl हे काय आहे तीव्र आम्ल आहे आणि त्याचं किती असतं pH 0 असतो। त्यानंतर तीव्र आम्लारी कोण आहे NaOH सोडियम हायड्रॉक्साईड त्याचा pH 14 असतो। त्यानंतर उदासीन जर बघितलं म्हणजेच काय तर न्यूट्रल कोण आहे शुद्ध पाणी आणि साखरेचे द्रावण हे कसं आहे न्यूट्रल आहे। याचा बेस मग आपण 7 पकडू शकतो। त्यानंतर सौम्य आम्ल आणि सौम्य आम्लारीमध्ये कोण येतं सौम्य आम्लामध्ये जठर रसात पण HCl असतो हायड्रोक्लोरिक आम्ल असतो। त्यानंतर मूत्र बियर लिंबू रस व्हिनेगर टोमॅटो रस आम्लपर्जन्य आणि ब्लॅक कॉफी हे जेवढे आहेत ते कशामध्ये येतात तीव्र आम्लामध्ये येतात। ब्लॅक कॉफी सुद्धा तीव्र आम्लामध्ये येते। त्यानंतर तीव्र आम्ल नाही सौम्य आम्लामध्ये येते ब्लॅक कॉफी। त्यानंतर सौम्य आम्लारी जे आहेत तर सौम्य आम्लारीमध्ये रक्त टूथपेस्ट खाण्याच्या सोड्याचे द्रावण त्यानंतर इनो जो असतो आपला ॲसिडिटी झाल्यावर आपण जो इनो घेतो तो त्यानंतर चुन्याची निवडी हे सौम्य आम्लारीमध्ये येतं। त्यानंतर मित्रांनो काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते नोट करून घ्या।
साबण, आपण जो साबण वापरतो तर साबण काय आहे? क्षार आहे. साबण हे क्षार आहे. त्यानंतर केळीची पानं जी असतात तर ही केळीची पानं निसर्गतःच कशी असतात? आम्लारी असतात. केळीची पानं निसर्गतः आम्लारी असतात. त्यानंतर शीतपेयाचा जो विशिष्ट वास येतो किंवा चव येतो तर ही विशिष्ट वास किंवा ही चव कशामुळे असते? तर ती फॉस्फेरिक आम्लामुळे असते. कशामुळे असते? फॉस्फेरिक आम्लामुळे असते. आणि शीतपेयाचा बुडबुड्याचा जो आवाज येतो, चव आणि वास फॉस्फेरिक आम्लामुळे असते, पण बुडबुड्याचा जो आवाज असतो तो कार्बोनिक आम्लामुळे असतो. कशामुळे असतं? कार्बोनिक आम्लामुळे असतं. त्यानंतर आम्लवर्षा जी होते, आम्लपर्जन्य जे होतं, त्या आम्लपर्जन्यामध्ये कोणकोणती आम्ल असतात? तर त्यामध्ये कार्बोनिक आम्ल असतं, सल्फ्युरिक आम्ल असतं आणि नायट्रिक आम्ल असतं. हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कोणते आम्ल असतात आम्लवर्षामध्ये? कार्बोनिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल हे 3 आम्ल आम्लवर्षामध्ये किंवा आम्लपर्जन्यामध्ये असतात. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचे नैसर्गिक आम्ल जे आहेत ते बघायची आहेत. महत्त्वाचे नैसर्गिक आम्ल, तर यामध्ये लिंबू, संत्रा जे येतात, लिंबूवर्गीय फळे किंवा लिंबू, संत्रा ह्यामध्ये सायट्रिक आम्ल असतं. कोणतं आम्ल असतं? सायट्रिक आम्ल असतं. त्यानंतर दही किंवा दुधामध्ये लॅक्टिक आम्ल असतं. तसेच मुंगीमध्ये मेथेनॉइक किंवा फॉर्मिक आम्ल असतं. त्यानंतर चिंच, द्राक्ष, आंबा यामध्ये टार्टारिक आम्ल असतं. चिंचेमध्ये, आंब्यामध्ये किंवा द्राक्षामध्ये टार्टारिक आम्ल असतं. टोमॅटो आणि पालक यांचा जर विचार केला तर यात ऑक्झॅलिक आम्ल असतं. त्यानंतर गवत, पान आणि मूत्र यामध्ये बेंझोइड आम्ल असतं. कोणतं असतं? बेंझोइड आम्ल असतं. त्यानंतर गव्हामध्ये ग्लुटॅमिक आम्ल असतं. तसेच जीवनसत्व सी मध्ये, क जीवनसत्वामध्ये अस्कॉर्बिक आम्ल असतं. ॲस्कॉर्बिक आम्ल असतो. त्यानंतर व्हिनेगरमध्ये 10% ॲसिटिक आम्ल असतं. 10% ऑफ ॲसिटिक ॲसिड कशामध्ये असतं? व्हिनेगरमध्ये असतं. त्यानंतर लोण्यामध्ये ब्युटेरिक आम्ल असतं. आता इथे दह्यामध्ये आपण आणि दुधामध्ये लॅक्टिक आम्ल पाहिलं, पण लोण्यामध्ये कोणतं असतं? लोण्यामध्ये ब्युटेरिक आम्ल असतं. त्यानंतर जठर रस, जठर रसामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल HCl असतं. तर ही महत्त्वाची नैसर्गिक आम्ले आहेत. त्यावर तुम्हाला जोड्या जुळवा किंवा तुम्हाला मग अचूक जोडी ओळखासाठी विचारलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आम्ल, आम्लारी आणि क्षार यांचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. तुम्हाला काही डाऊट असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर मित्रांनो, आता यानंतर आपल्याला रासायनिक अभिक्रियेचा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, आता आपल्याला रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिॲक्शन्स हा घटक अभ्यासायचा आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपण काही महत्त्वाच्या संज्ञा आहेत त्या बघूया. तर अभिक्रियाकारके म्हणजे काय असतात? तर जेव्हा संयोग होत असतो किंवा अभिक्रिया होत असते तेव्हा अभिक्रिया होत असताना ज्यांच्यामध्ये रासायनिक बदल होतात, त्यांना अभिक्रियाकारके म्हणतात. आता इथे तुम्हाला एक रिॲक्शन दिलेली आहे. आता या रिॲक्शनमध्ये अभिक्रियाकारक कोण आहे? तर AgBr हा काय आहे? अभिक्रियाकारक आहे. याच्यामध्ये बदल होणार आहेत म्हणजे काय झालं? अभिक्रियाकारक झालं. त्यानंतर उत्पादिते काय असतात? तर उत्पादिते म्हणजे अभिक्रिया घडत असताना किंवा अभिक्रिया घडल्यानंतर जेव्हा या अभिक्रियाकारकामध्ये रासायनिक बदल होतात त्यानंतर जे नवीन काहीतरी तयार होतं, नवीन पदार्थ तयार होतो, त्या पदार्थाला आपण काय म्हणतो? उत्पादिते असं म्हणतो. आणि अभिक्रियाकारके जी असतात ती नेहमी रासायनिक अभिक्रिया लिहित असताना डाव्या बाजूला लिहिली जातात. कुठे? डाव्या बाजूला लिहिली जातात. तर उत्पादिते ही नेहमी बाणाच्या उजव्या बाजूला लिहिली जातात. आता ही काय आहेत? ही उत्पादिते आहेत. Ag आणि Br, ब्रोमीन गॅस तयार झाले आणि Ag हे काय आहे? उत्पादित आहे. तर मित्रांनो, ही जी उत्पादिते आपण पाहिली आणि अभिक्रियाकारके पाहिली. आता याच्यामध्ये तुम्हाला बाण आणि बाणावर कॅटलिस्ट दिसतंय, तर त्याला उत्प्रेरक म्हणतात. ते उत्प्रेरक काय असतं? तर ही जी अभिक्रिया आहे ही अभिक्रिया जलद होण्यासाठी काय करत असतं? उत्प्रेरक कार्य करत असतं. आता सूर्यप्रकाश हे काय आहे? उत्प्रेरक आहे. सूर्यप्रकाश असतं, उष्णता असतं, कधी पाणी, काही उत्प्रेरक असू शकतं. त्यानंतर रासायनिक अभिक्रियांचे आपल्याला प्रकार बघायचे आहेत. तर रासायनिक अभिक्रियांचे 4 प्रकार आहेत. त्यामध्ये संयोग अभिक्रिया पहिला प्रकार आहे. तरी जी संयोग अभिक्रिया आहे यामध्ये काय होतं? तर रासायनिक अभिक्रिया घडत असताना 2 अभिक्रियाकारके जेव्हा त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडते तेव्हा त्यापासून ते एकत्र येऊन एकच उत्पादित मिळतं. काय होतं? तर एकच उत्पादित तयार होतं आणि यालाच काय म्हणतात? संयोग अभिक्रिया असे म्हणतात. एकच उत्पादित मिळणं म्हणजे संयोग अभिक्रिया.
आता तुम्हाला एकपेक्षा जास्त किंवा दोनपेक्षा अधिक उत्पादक जर मिळायचे असतील तर त्या अभिक्रिया ज्या असतात त्यामध्ये मग जास्त ऊर्जा किंवा कमी ऊर्जा यांचा संबंध येतो, म्हणजेच तिथे उष्माग्राही अभिक्रिया आणि उष्मादायी अभिक्रियेची संबंध येतो। तर उष्माग्राही अभिक्रिया म्हणजे काय, तर तिथे उष्णता शोषली जाते, जिथे उष्णता शोषली जाते त्याला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात आणि जिथे उष्णता काय केली जाते बाहेर टाकली जाते त्याला उष्मादायी अभिक्रिया असे म्हटलं जातं। यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, उष्माग्राही ग्रहण करणे म्हणजे शोषून घेणे, उष्णता शोषली जाते म्हणजे उष्माग्राही आणि उष्मादायी दायी म्हणजे देते म्हणजे बाहेर टाकली जाते, तर उष्मादायी अभिक्रिया होय। त्यानंतर दुसरी अभिक्रिया आहे अपघटन अभिक्रिया। तर जी अपघटन अभिक्रिया आहे यामध्ये काय होतं, यामध्ये 2 किंवा अधिक उत्पादते मिळतात। काय मिळतात, 2 किंवा अधिक उत्पादते मिळतात। तर आपण हे उष्माग्राही आणि उष्मादायी पाहिलं तर ते यामध्ये येतं, कशात, अपघटन अभिक्रियेमध्ये येतं। त्यानंतर विस्थापन अभिक्रिया हा एक प्रकार आहे। तर विस्थापन अभिक्रियेमध्ये काय होतं, तर जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडते तेव्हा रासायनिक अभिक्रिया घडत असताना कमी क्रियाशील मूलद्रव्ये जी असतात ती काय केली जातात, ती रिप्लेस केली जातात। कोणासोबत, तर जास्त क्रियाशील मूलद्रव्यांसोबत ती रिप्लेस केली जातात किंवा कमी क्रियाशील मूलद्रव्यांना जास्त क्रियाशील मूलद्रव्ये काय करतात, काढून टाकतात, रिप्लेस नाही करत, काढून टाकतात। तर हे इथे लक्षात घ्या, हे आलं विस्थापन अभिक्रियेमध्ये। आता पुढचं आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया। दुहेरी विस्थापन अभिक्रिया ही विस्थापन अभिक्रियेसारखीच असते। कशी असते, विस्थापन अभिक्रियेसारखीच असते, पण यामध्ये काय होतं, यामध्ये दोन्ही बाजूला म्हणजे इकडे आणि इकडे दोन्ही बाजूला काय होतं, विस्थापन होतं। म्हणजेच काय, तर आयनांची आदलाबदल होते आणि अवक्षेप तयार होतात। यानंतर मित्रांनो आपल्याला अभिक्रियेचा दर बघायचा आहे। अभिक्रियेचा दर, रिॲक्शन रेट ऑफ रिॲक्शन बघायचा आहे। तर एकक कालावधीत होणारा अभिक्रियाकारकातील किंवा उत्पादितातील जो बदल आहे, अभिक्रियाकारकातील किंवा उत्पादितातील एकक कालावधीत होणारा बदल म्हणजेच काय, तर अभिक्रियेचा दर होय। आता हा अभिक्रियेचा दर तापमानाशी कसा असतो, समानुपाती असतो। कसा असतो, समानुपाती असतो। म्हणजेच काय, तर तापमान जर जास्त असेल तर अभिक्रियेचा दर देखील कसा असणार, जास्त असणार। त्यानंतर ली चॅटेलियर तत्व एक आहे, तर हे एक महत्त्वाचं आहे। या तत्वामध्ये काय सांगितलेलं आहे, तर यांनी असं सांगितलं की जी अभिक्रियाकारके असतात या अभिक्रियाकारकांची सहती आपण वाढवली किंवा उत्पादिताची सहती कमी केली, म्हणजे अभिक्रियाकारकाची एकतर या अभिक्रियाकारकाची सहती वाढवायची आणि किंवा याची कमी करायची उत्पादितांची सहती, तर काय होतं, ही जर कमी केली तर जी अभिक्रिया आहे ती समोरच्या दिशेने किंवा सरळ होईल असं त्यांनी सांगितलं आहे। किंवा जर तुम्ही या उलट केलं, वाईस वर्सा केलं, म्हणजेच काय, तर अभिक्रियाकारकाची सहती जी आहे ती कमी केली, अभिक्रियाकारकाची सहती कमी केली आणि उत्पादिताची सहती वाढवली, उत्पादिताची सहती वाढवली, तर जो अभिक्रियाचा जो होणार आहे तर ती कशी होणार, उलट दिशेने होणार। कशी होणार, उलट दिशेने होईल। हे ली चॅटेलियर यांनी तत्व सांगितलेले आहे। हे लक्षात ठेवा, जर विचारलंच तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे। त्यानंतर 2 महत्त्वाच्या अभिक्रिया आहेत, ती म्हणजे ऑक्सिडीकरण आणि क्षपण। तर बघूया आपण ऑक्सिडीकरण म्हणजे काय। अभिक्रियाकारकामध्ये ऑक्सिजन जेव्हा मिसळला जातो आणि त्यांच्या ऑक्साइड्स तयार होतात तेव्हा त्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असं म्हटलं जातं। काय केलं जातं, यामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो। इथे तुम्हाला अभिक्रिया दिसतात, ऑक्सिजन मिसळला यामध्ये अभिक्रियाकारकामध्ये आणि यापासून ॲल्युमिना हे ऑक्साईड तयार झालेलं आहे। ॲल्युमिना काय आहे, ॲल्युमिनियमचे ऑक्साईड आहे आणि अभिक्रियाकारक ऑक्सिडीकरणामध्ये काय करतात, इलेक्ट्रॉन गमावतात। ऑक्सिडीकरणामध्ये अभिक्रियाकारक काय करतात, इलेक्ट्रॉन गमावतात। लक्षात ठेवा, गमावतात म्हणजे काय, दुसऱ्याला देतात। त्यानंतर क्षपण, क्षपणला रिडक्शन म्हटलं जातं, ऑक्सिडीकरणला ऑक्सिडेशन म्हटलं जातं। तर क्षपण जे आहे या क्षपणमध्ये काय होतं, तर अभिक्रियाकारके हायड्रोजन प्राप्त करतात। इथे काय करतात, अभिक्रियाकारके हायड्रोजन प्राप्त करतात आणि अभिक्रियाकारक जे असतात इथले क्षपणमध्ये काय होतात, ती अभिक्रियाकारके इलेक्ट्रॉन कमावतात, म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन घेतात। आपण इकडे पाहिलं, इलेक्ट्रॉन कोण गमावतं, ऑक्सिडेशनमध्ये गमावला जातो आणि रिडक्शन क्षपणमध्ये इलेक्ट्रॉन कमावला जातो। आणि जे अभिक्रियाकारक इलेक्ट्रॉन कमावतात त्यांनाच आपण काय म्हणतो, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो। काय म्हणतो, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो। त्यानंतर हे बघा, आपण जे उदाहरण दिलेलं आहे ते रिडक्शनचं उदाहरण आहे, H2 + Br2 2HBr। इथे काय केलं जातं, अभिक्रियाकारकांनी हायड्रोजन काय केलेलं आहे,
प्राप्त केलेला आहे। त्यानंतर रेडॉक्स अभिक्रिया हे एक महत्त्वाचं आहे। रेडॉक्स रिएक्शन किंवा रेडॉक्स अभिक्रियेमध्ये काय होतं तर जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडेशन आणि क्षपन रिडक्शन घडून येतं, ज्या अभिक्रियेमध्ये एकाच वेळी ऑक्सिडेशन पण होतं आणि रिडक्शन पण होतं त्या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया म्हटलं जातं। आता इथे उदाहरण आहे Fe+O2 ह्याला H2O कॅटलिस्ट ऍड केला आणि Fe2O3 हे मिळतं। आता इथे काय झालेलं आहे, हे O2O3 इथे काय मिळाले, इथे आपल्याला रिडक्शन झालेलं आहे, इथे काय झालेलं आहे, क्षपन झालेलं आहे। आपण काय केलेलं आहे, इथे हायड्रोजन अभिक्रियाकारकांनी प्राप्त केलेला आहे आणि इथे जे आहे Fe2 मध्ये काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन झालेलं आहे, ऑक्साईड तयार झालेलं आहे। तर इथे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन या दोन्ही क्रिया एकाच वेळी झालेल्या आहेत, म्हणून ही रेडॉक्स अभिक्रिया आहे। त्यानंतर आपण बघितलं तर दोन छोट्या गोष्टी लक्षात ठेवा, ऑक्सिडीकरणाशी रिलेटेड, ऑक्सिडेशनशी रिलेटेड बेसिक आहेत। लोखंडावरती जेव्हा गंज चढत असतो, लोखंडावरती गंज कशामुळे चढतो तर तो ऑक्सिडेशनमुळे चढतो। त्यानंतर तेलाला जो खवटपणा येतो तो खवटपणा देखील कशामुळे येतो, ऑक्सिडीकरणामुळे येतो। आपण जर बटाट्याचे चिप्सचे पॅकेट वगैरे असतात तर याला खवटपणा येऊ नये, कारण ते तेलातच असतात ऑब्व्हियसली तळलेले, पण त्याला खवटपणा येऊ नये यासाठी काय केलं जातं तर त्यामध्ये नायट्रोजन गॅस, त्या बंद पॅकेटमध्ये नायट्रोजन गॅस भरला जातो जेणेकरून खवटपणा येऊ नये। शिवाय आपण जेव्हा ॲपल घेतो, सफरचंद खातो, ते आपण अर्ध खाल्लं आणि हवेत तसंच ठेवलं किंवा बाहेर सोडलं ते मोकळं तर ते हळूहळू लाल पडायला लागतं किंवा त्याच्यावरती तपकिरी रंग यायला लागतो। तर ते कशामुळे होतं मित्रांनो, सफरचंदामध्ये लोह असतं आणि त्या लोहाचे हवेतील ऑक्सिजनशी रिएक्शन व्हायला लागते आणि त्यामुळे त्या सफरचंदावरती गंज चढायला लागतो। हे इथे लक्षात घ्या। आजपर्यंत हे कोणाला माहिती नसेल किंवा काहींना माहिती असेल, काहींना माहिती नसेल तर हे लक्षात घ्या की सफरचंदातील लोहामुळे त्याच्यावरती ऑक्सिजनची अभिक्रिया होऊन, ज्या हवेतील ऑक्सिजन असतो त्याच्याशी अभिक्रिया होऊन त्याच्यावरती गंज चढायला लागतो, म्हणून तो करल सफरचंदाला येत जातो। तर मित्रांनो, रासायनिक अभिक्रियेमध्ये जेवढं काही महत्त्वाचं होतं ते आपण इथे पाहिलेलं आहे। आता आपला एक शेवटचा छोटासा घटक म्हणजेच एक संकीर्ण राहिलेला आहे, ज्यामध्ये आपण इतर छोटे छोटे पॉइंट आहेत, महत्त्वाचे पॉइंट आहेत ते कव्हर करणार आहोत। मित्रांनो, आता आपल्याला संकीर्णमधील काही महत्त्वाचे पॉइंट्स बघायचे आहेत ज्यावर प्रश्न विचारले गेले आहेत। तर भोपाळवाई दुर्घटना ही एक घटना आहे, तर ह्या घटनेवरती प्रश्न विचारला गेला होता 2 ते 3 डिसेंबरला 1984 मध्ये युनियन कार्बाइड जी कंपनी होती भोपाळमधील, तिथे ही दुर्घटना घडली होती। मित्रांनो, ही युनियन कार्बाइड कंपनी जी आहे तिथे अपघात झाला होता आणि जे वायू होता मिथिल आयसोसायनेट, ज्याला मिथाइल आयसोसायनेट म्हटलं जातं, तर हा वायू बाहेर पडला आणि मोठ्या प्रकारावर हानी झाली। ही जी युनियन कार्बाइड कंपनी आहे ती USA ची कंपनी होती आणि मित्रांनो ज्याचा CEO वॉरेन अँडरसन हा होता। तर मित्रांनो, यावर प्रश्न विचारला गेला होता, एक लक्षात ठेवा, हा वायू महत्त्वाचा आहे आपल्याला केमिस्ट्रीच्या दृष्टीने। त्यानंतर आपल्याला मिथिल अल्कोहोल विषयी जाणून घ्यायचं आहे। तर मिथिल अल्कोहोल जो आहे तो नैसर्गिकरित्या विनॉक्सी शोषण करणाऱ्या जीवाणूंमार्फत मिळवला जातो। कसा? नैसर्गिकरित्या विनॉक्सी शोषण करणारे जे जीवाणू आहेत त्यांच्या मार्फत मिळवला जातो। एन्झाईमच्या सानिध्यामध्ये काय होतं तर एन्झाईमच्या सानिध्यामध्ये मिथेन पासून देखील मिथिल अल्कोहोल मिळवला जातो, त्याचे उत्पादन घेतले जाते। त्यानंतर मिथिल अल्कोहोल जो आहे तो साखर आंबवण्याच्या प्रक्रियेपासून तयार केला जातो। कशाच्या प्रक्रियेपासून? साखर आंबवण्याच्या प्रक्रियेपासून तयार केला जातो। त्यानंतर जर आपण पाहिलं तर हरितगृह वायू जे आहे ते आपल्याला बघायचे आहेत, कोणकोणते आहेत तर त्यामध्ये मिथेन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, पाण्याची वाफ आहे, नायट्रस ऑक्साईड आहे आणि ओझोन आहे। हे देखील महत्त्वाचे आहेत। या वायूंवरती खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे, तर लक्षात ठेवा। त्यानंतर जैववायू बायोगॅस जो असतो, तर या बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण सर्वाधिक असते, ते 50 ते 75% एवढे मिथेनचे प्रमाण बायोगॅसमध्ये असतं। आणि मिथेन वायूची निर्मिती जी आहे मित्रांनो ती कशामधून केली जाते तर मिथेन वायूची निर्मिती ही नैसर्गिक पाणथळ भूमीपासून, तसेच जैविक इंधनाचे ज्वलन करून, भाताच्या शेतापासून, जनावरांच्या गोठ्यातून, भूगर्भातील मिथेन काढून किंवा सेंद्रिय पदार्थांचे किण्वन करून मिथेन वायूची निर्मिती केली जाते। त्यानंतर शुष्क आणि कोरडा बर्फ जो असतो, ड्राय आईस ज्याला म्हटलं जातं, तर हा ड्राय आईस कसा तयार केला जातो तर कार्बन डायऑक्साइडला काय केलं जातं -57 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड केलं जातं। आणि या कार्बन डायऑक्साइडला जर आपण -57 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड केलं तर आपल्याला
स्थायू रूपामध्ये कार्बन डायऑक्साईड मिळतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ड्राय आईस, कोरडा बर्फ असे म्हणतो. त्यानंतर LPG जर आपण पाहिलं, LPG गॅस जो असतो, तर LPG मध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे दोन मुख्य काय असतात, मूलद्रव्य असतात किंवा हे दोन मुख्य त्यामध्ये घटक असतात. कोणते, ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे दोन मुख्य घटक त्यामध्ये असतात. तसेच गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून फ्रेऑन आणि अमोनियाचा वापर केला जातो. कशाचा, फ्रेऑन आणि अमोनियाचा वापर रेफ्रिजरेटर म्हणून केला जातो. त्यानंतर क्लोरोझायलेनॉल जे आहे ते डेटॉल मधील मुख्य घटक आहे. डेटॉल मधील मुख्य घटक कोणता आहे, क्लोरोझायलेनॉल. त्यानंतर फुल्स गोल्ड किंवा मूर्खांचे सोने कोणत्या मूलद्रव्याला म्हटलं जातं, तर पायराइटला मूर्खांचे सोने किंवा फुल्स गोल्ड म्हटलं जातं. ते चमकत असतं आणि त्याच्या चकाकीला सुवर्णाचा किंवा सोन्याचा रंग प्राप्त होतो आणि ते सोन्यासारखं दिसतं, पण ते सोनं नसतं. त्यानंतर इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट जर आपण पाहिलं तर इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट काय आहे, नायक्रोम आहे. नायक्रोम काय आहे, इलेक्ट्रिक हिटिंग एलिमेंट आहे. आपल्या इस्त्रीमध्ये पण काय असतं, नायक्रोम असतो. त्यानंतर पाण्याची घनता जी आहे ती 4 डिग्री सेल्सिअसला कशी असते, उच्चतम असते. 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता उच्चतम असते. आणि पाण्याचे विसंगत आचरण सर्वांना माहिती असेल. ॲक्च्युली कसं असतं की द्रवाला आपण तापमान दिलं, तर द्रवाचं काय होतं, द्रव जे आहे ते आपलं अंकुंचनच्या ऐवजी प्रसरण पाहायला लागतं. द्रव काय होतं, प्रसरण पाहायला लागतं द्रवाला टेम्परेचर दिल्यानंतर. म्हणजेच काय, त्याची घनता जी आहे ती कमी होत जाते. पण पाण्याचं काय आहे, पाण्याला 1 ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय होतं, उलट होतं. त्याला जर तापमान दिलं पाण्याला तर 1 ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाणी 0 ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय करतं, विसंगत आचरण दाखवतं. म्हणजेच काय, तर त्याची घनता वाढते आणि ते अंकुंचन पावतं. पण त्यानंतर 4 डिग्री सेल्सिअस पासून पुढे मग काय होतं, पाणी परत प्रसरण पावायला सुरुवात करतं. तर 0 ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत किंवा 1 ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाण्याला जे टेम्परेचर दिलं जातं त्याला पाण्याचे विसंगत आचरण म्हणतात. का, कारण त्यामध्ये प्रसरणाऐवजी पाणी काय करतं, अंकुंचन पावतं. घनता कमी झाली पाहिजे तर तिथे घनता काय होते, वाढते. तर हे आपल्याला संकीर्णमध्ये महत्त्वाचं होतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण परीक्षेसाठी जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं रसायनशास्त्र, केमिस्ट्रीचा अभ्यास केलेला आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. तसं काही फारसं अवघड नाहीये, फक्त काही गोष्टी समजायला किचकट आहेत, बोर होत असेल, पण तरी देखील तुम्ही ही व्हिडिओ बघा. तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. परीक्षेमध्ये जेवढे केमिस्ट्रीवरती प्रश्न विचारले जातील, 4 ते 5 प्रश्न असतात, ते तुम्हाला नक्की सोडवता येतील. या पूर्ण व्हिडिओमध्ये काहीही डाऊट असेल तर तो तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा अभ्यास मित्राच्या टेलिग्राम चॅनलवर विचारू शकता. आणि मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपलं चॅनल बघत राहा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी, कंबाईनच्या परीक्षेसाठी सर्वांना ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.